तुम्हाला किती आठवते लास्ट टाइम मला सांगा, आपण जो लास्ट क्लास घेतला त्याचे तुम्हाला किती आठवते? आता इनवॉइसचा विषय घेतला होता आपण, बरोबर आहे? या इनवॉइसमध्ये आता जर टॅक्स इनवॉइसचा आपण विषय घेतो तर टॅक्स इनवॉइस एक गुड्सचा आहे, ओके, आणि दुसरा सर्व्हिसेसचा आहे. आता गुड्सचा टॅक्स इनवॉइस कधी बनवायचा असतो? एक बिफोर और ॲट द टाइम ऑफ सप्लाय. आता अशा कुठल्या केस आहेत ज्या केसमध्ये गुड्सचा सप्लाय करायचा आहे पण बिफोर ॲट द टाइम ऑफ इनवॉइस बनवता येत नाही आणि सप्लाय आणि गुड्सची मुवमेंट करायची, तर काय करायला लागतं आणि कुठल्या केसमध्ये? लिक्विड गॅस. आणखी गुड्स ॲक्च्युली मुवमेंट करायची आहे पण अदर दॅन सप्लाय असेल, म्हणजे जसं एक्झिबिशन करता गुड्स न्यायचे आहेत, रिपेअरिंग करता, जॉब वर्क करता गुड्स न्यायचे आहेत. मग ह्या केसमध्ये आपण काय बघितलं की टॅक्स इनवॉइसच्या ऐवजी तिकडे डिलिव्हरी चलन. मग डिलिव्हरी चलनाचा वेगळा रूल आहे. त्याप्रमाणे काय करायचं, त्याचा डिलिव्हरी चलन बनवायचं आणि त्याला जर ई वे बिलची प्रोविजन ॲप्लिकेबल असेल तर ई वे बिल त्याला बनवावं लागेल. टॅक्स इनवॉइसच्या केसमध्ये पण ई वे बिल जे प्रोविजन ॲप्लिकेबल आहे ते ई वे बनवायला लागेल. ई वे बिलचा रूल आहे 138, त्याप्रमाणे ई वे बिल जाईल. मग टॅक्स इनवॉइस असो किंवा डिलिव्हरी चलन असो. सर्व्हिसच्या केसमध्ये काय बघितलं आपण, 30 डेज आणि काही स्पेशल केसमध्ये 45 डेज मध्ये इनवॉइस इश्यू करायला पाहिजे. आणि रूल 46 मध्ये काय कंटेंट असले पाहिजेत हे दिलं आहे. किती कॉपीज इश्यू करायच्या? रूल 47, मग रूल 48, एक पहिले आपण हे बघितलं 31 मध्ये की रजिस्टर्ड पर्सन जो असेल तो सप्लाय करतोय टॅक्सेबल गुड्स. तर बिफोर ॲट द टाइम ऑफ एक रिमूव्हल ऑफ गुड्स आणि दुसरं डिलिव्हरी ऑफ गुड्स किंवा मग गुड्स अवेलेबल जेव्हा केले जातात, जेव्हा मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. एक असं मुवमेंट ऑफ गुड्स, दुसरं असं अदर केस. या दोन केसप्रमाणे जर सप्लाय होतोय जो टॅक्सेबल गुड्सचा आहे तर रजिस्टर्ड पर्सन काय करेल, इश्यू करेल टॅक्स इनवॉइस. आणि दुसरी आपण केस अशी बघितली की जर का विदाउट इश्यू ऑफ टॅक्स इनवॉइस कधी इश्यू करतोय, सप्लाय ऑफ लिक्विड गॅस आणि जॉब वर्क अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. मग तिकडे या केसमध्ये डिलिव्हरी चलनाच्या आपण 3 कॉपीज बनतील, ओरिजिनल, डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट. आणि जेव्हा ॲक्च्युअलमध्ये ट्रान्सपोर्ट केला जाईल तर कुड नॉट बी इश्यू एट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. इनवॉइस इश्यू नाही केला नंतर तर सप्लायर शॅल इश्यू टॅक्स इनवॉइस आफ्टर द डिलिव्हरी ऑफ गुड्स. सर्व्हिसचं काय बघितलं की रजिस्टर्ड पर्सन आहे, टॅक्सेबल सर्व्हिसेस सप्लाय करतोय बिफोर किंवा आफ्टर. मग प्रिस्क्राईब पिरियड किती याचा? प्रिस्क्राईब पिरियड 30 या 45 डेज. आणि प्लस त्यात पण ह्यांना ह्या काही सर्व्हिस प्रोव्हायडर असे आहेत, IHD, इन्शुरन्स किंवा बँकिंग कंपनी, GTA आणि पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म्स यांच्याकरता परत काय दिलं प्रोव्हिजन की ते जे डॉक्युमेंट इश्यू करतात त्यात थोडे वेगळे प्रकारचे कंटेंट असतात, तर तेच टॅक्स इनवॉइस असेल. रूल 54 आणि 55 याच्याकरता आले. थोड्या वेगळ्या प्रकारे इनवॉइसच्या ऐवजी इनवॉइसमध्ये डिलिव्हरी चलन याचा रूल कुठला आहे? 55 की गुड्स बिफोर किंवा टाइम ऑफ सप्लाय इनवॉइस इश्यू करता येत नसेल तर या केसमध्ये डिलिव्हरी चलनाने गुड्सचा सप्लाय होईल. पण त्याला केव्हा ऑप्शन दिला आहे, हे अपवाद करत दिला आहे. लिक्विड गॅसला जॉब वर्क करता गुड्स पाठवतोय किंवा मग अदर दॅन सप्लाय असेल गुड्सचा ते इनवॉइस अगोदर इश्यू झालाच पाहिजे. मॅक्झिमम ॲट द टाइम ऑफ सप्लाय इश्यू झालाच पाहिजे इनवॉइस. सर्व्हिसच्या केसमध्ये
55 रूल दिला आहे अपवादच्या वेळेस. अपवाद कोणाला आहे की एनी अदर डॉक्युमेंट इश्यूड इन रिलेशन टू सप्लाय. डी मानलं जाईल की टॅक्स इनवॉइस आहे. कोणाच्या केसमध्ये ISD, इन्शुरर, बँकिंग, GTA, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म. रूल 46 कंटेंट टॅक्स इनवॉइसचे. मग त्याला परत प्रोव्हिजन त्यामध्ये प्रोव्हिजन काय सांगतो, HSM नोटिफाय केलं गव्हर्नमेंट की HSM कोणी किती मेन्शन केले पाहिजे इनवॉइसमध्ये. मग त्याप्रमाणे पहिल्यांदा 31/3/2021 पर्यंत HSM अप टू 1.5 करोड HSMची गरज नव्हती. 1.5 करोड ते 5 करोड 2 डिजिट HSM गरज होती आणि 5 करोडपर्यंत 4 डिजिट HSM टाकण्याची गरज होती 31/3/2021 पर्यंत. त्यानंतर काय केलं, दोन गट केले. एक अप टू 5 करोड B2B सप्लाय तर 4 डिजिट HSM टाका. B2C सप्लाय करता 4 डिजिट नाही टाकले चालतील, ऑप्शनल आहे. आणि 5 करोडच्या वरती B2B सप्लाय करता आणि B2C सप्लाय करता 6 डिजिट HSM कोड टाकणं कंपल्सरी केलं आहे. सेडीमध्ये सप्लाय केला, एक्सपोर्ट केला तर या प्रकारचं हेडिंग येईल इनवॉइसच्या टॅक्स इनवॉइसच्या खाली या प्रकारे हेडिंग येतं. जर पेमेंट ऑफ IGST आहे ते शब्द येतील किंवा मग LUD किंवा बॉन्ड असेल तर मग त्याप्रमाणे विदाऊट पेमेंट ऑफ IGST या प्रकारे इकडे विदाऊट पेमेंट ऑफ IGST आलं आहे. मग कंट्रीचं नाव आलं आहे, मग इथे LUDचा नंबर आला आहे आणि याचा पिरियड आला आहे. आणि पेमेंट जर असेल तर मग IGST लागेल तिकडे. पण इनवॉइसिंग बघितलं की 48.4 मधनं इनवॉइसिंग आलं. 48.5 काय सांगतो की जर का इनवॉइसिंग नाही केला तर जो इनवॉइस इश्यू केला आहे तो व्हॅलिड इनवॉइसच नाही आहे. नॉट अ व्हॅलिड इनवॉइस, नॉट अ व्हॅलिड इनवॉइस. 48.6 where invoicing is applicable there is no need of issuing invoice copies in triplicate duplicate. आता याप्रमाणे तुम्हाला काय कळतं की इनवॉइस हा ज्यावेळेस इश्यू करायचा आहे आणि ज्यांना इनवॉइस प्रोविजन ॲप्लिकेबल आहे त्यांनी ई इनवॉइसच इश्यू केला पाहिजे, बरोबर आहे ना. आणि तुम्हाला मी इथे एक दाखवतो बघा. एक थोडा हा विषय मागच्या मी घेतला होता पण तो थोडा मग बाकीच्या ह्याच्यामध्ये बोलण्यामध्ये राहून गेला. इथे काय येतं, इथे काय ॲडवायझरी येतं. वेबसाईटला काही त्यांनी बदल केले, काही इकडे काय माहिती आहे. एक मिनट. याच्या अगोदरच्या पाहिजे. तर त्यांनी काय दिलं होतं की त्या ॲडवायझरीप्रमाणे की ऑल टॅक्सपेअर्स बिझनेस विथ एन ॲन्युअल ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू 100 करोड और मोर मस्ट कंप्लाय विथ द टाइम लिमिट डिफाईन्ड बाय द GST ॲक्ट. म्हणजे हा डिफाईन बाय द GST ॲक्ट, हा असा लिगल स्टॅट्यूट कुठे नाही आहे, कायदेशीररित्या आहे हे याला मान्यता नाही आहे. पण पोर्टलला असं आलं आहे की तुम्ही इनवॉइस द टाईम लिमिट ऑफ 30 days टॅक्स इनवॉइस क्रेडिट डेबिट नोट करता इनवॉइसिंग ज्यांना ॲप्लिकेबल आहे आणि ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 100 करोडच्या पुढे आहे त्यांनी 30 दिवसामध्ये तो इनवॉइस जो आहे तो रजिस्टर केला पाहिजे. कुठे द्या, इनवॉइस पोर्टलला. कायदेशीररित्या आपण आता काय शिकलो, काय समजून घेतलं की गुड्सचा सप्लाय असेल
तर बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ टॅक्सेबल सप्लाय इनवॉइस इश्यू केला पाहिजे. आणि ज्यांना 48(4) प्रमाणे इनवॉइस ॲप्लिकेबल आहे त्यांनी मग तोच इनवॉइस अगोदरच इश्यू करायला पाहिजे. कारण 48(5) काय म्हणतो, ज्यांना इनवॉइस ॲप्लिकेबल आहे त्यांनी जर इनवॉइस इश्यू नाही केला तर ते जो इनवॉइस इश्यू करतील तो इनवॉइसच नाही आहे कायदेशीर. म्हणजे जो लिगल स्टॅट्यूट काय म्हणतो म्हणून खाली दिलं आहे की द लिगल स्टॅट्यूट ऑफ द इनवॉइसिंग टाईम लिमिट काय आहे. यात त्यांनी हे दिले बघा, रिगार्डिंग इनवॉइस टाइम लिमिट लेटेस्ट नोटिफिकेशन द GST लॉ डज नॉट फिक्स एनी टाइम लिमिट फॉर टॅक्स पेयर टू रिपोर्ट डॉक्युमेंट ऑन द इनवॉइस पोर्टल और IRP फॉर इनवॉइस जनरेशन. हे नाहीच आहे. म्हणजे इनवॉइस जो बनवायचा आहे तो इनवॉइस ज्यांनी ॲप्लिकेबल आहे त्यांनी तोच बनवला पाहिजे. पण याच्यामध्ये काय होतं की जिकडे इंटरनेट फॅसिलिटी जर का प्रॉपर नसेल किंवा इंटरनेटच्या सर्व्हिसला काय प्रॉब्लेम झाला तर जोपर्यंत इंटरनेट चालू होत नाही तोपर्यंत गुड्स डिलिव्हर करायचेच नाही, मुवमेंट करायचंच नाही. असं करायचं म्हटलं तर मग इज ऑफ डुईंग बिझनेस पर धक्का पोचतो की तुम्ही GST घ्यायला आणला, इज ऑफ डुईंग बिझनेस. आता इंटरनेट सर्व्हिस काय आमच्या हातामध्ये व्यापारी म्हणतील, इंडस्ट्री म्हणेल, मग तेव्हा ते इनवॉइस नॉर्मली बनवतात आणि मुवमेंट ऑफ गुड्स करतात. आणि मग इनवॉइसिंग, आता काय काय ठिकाणी असे इंडस्ट्रियल एरिया आहेत की तिकडे इंटरनेट सर्व्हिस फारच डिस्टर्ब आहे. मग जेव्हा त्याची सर्व्हिस प्रॉपर चालू होते ते इनवॉइसिंग करतात. त्यामुळे हे जरी आपल्याकडे केलं असलं तरी हे ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे जिकडे इंटरनेट नेटवर्क प्रॉपर नाही आहे किंवा स्ट्रॉंग नाही आहे तिकडे ते इनवॉइसिंग तुम्ही कधी पण करा. अशा प्रकारे त्यांना थोडंफार मुभा दिलेली काय ठिकाणी गव्हर्नमेंटनी. पण त्यात पण त्यांना आता हे गरज वाटली की तुम्ही ज्यांचा टर्नओव्हर 100 करोडच्या पुढे आहे त्यांनी 30 दिवसामध्ये केलंच पाहिजे, नंतर त्यांना पोर्टल अलाउड करणार नाही. अशा प्रकारचा ॲडवायझर तिथे होती GST पोर्टलला. मग तीच माहिती या क्लिअर टॅक्सच्या वेबसाईटला त्यांनी दिलेली आहे आणि म्हणून दिलं आहे पुढे की या अशा प्रकारे जर का टाईम लिमिट दिलेलं आहे तर हे टाईम लिमिट कायद्यामध्ये कुठे दिलेलं आहे. ओके, लिगल स्टॅटस कुठे आहे तुझा, द लिगल स्टेटस ऑफ द इनवॉइसिंग टाईम लिमिट काय. कायदेशीररित्या त्याला अशी मान्यता नाही आहे. असं कुठे दिलेलं नाही आहे की इनवॉइसिंग तुम्ही जर असेल तर 30 दिवसामध्ये करा किंवा ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 100 करोड आहे आणि ते जे हे होतं ॲडवायझरी तर हे दिलं होतं की ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 100 करोडच्या खाली आहे ते इनवॉइसिंग कधी करू शकतात, त्यांना काय टाईम लिमिट नाही. म्हणजे पोर्टल ज्यांचा टर्नओव्हर 100 करोडच्या पुढे आहे त्यांना 30 दिवसानंतर इनवॉइसिंग करू देणार नाही. अशा प्रकारचं प्रोग्रामिंग त्यांनी त्या पोर्टलला केलं आहे असं ॲडवायझरी सांगते. हा कायदा सांगत नाही, ॲक्च्युली पोर्टल कायदा सांगत नाही. पोर्टल काय सांगतं की आमचं प्रोग्रामिंग असं आहे की बाकीचे टॅक्सपेअर इनवॉइस रजिस्टर करू शकतील, त्यांना हा कायदा म्हणून सांगायचा नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस इथे येऊन बघता हे जे काय इकडे हे जे आपण बघतो हे जे अपडेट समोर दिसतात हे वेबसाईटला प्रोग्रामिंगमध्ये त्यांनी काही चेंजेस केले आहेत त्याप्रमाणे पोर्टलचं बिहेवियर काय असेल हे येतं. तसं आता क्रेडिट तसं इथे UPI आता त्यांनी इनेबल केलं, UPIचं प्रोग्रामिंग केलं, क्रेडिट डेबिट नोटचं प्रोग्रामिंग केलं, मग त्याविषयी इथे ॲडवायझरी येते की ते कशा प्रकारे पेमेंट करता येईल, HSN ऑटो पॉप्युलेट होईल. इनवॉइसिंग केलं तर GST 1मध्ये HSN ऑटो पॉप्युलेट होत नव्हता, ते तर होणार आहे. ॲडवायझरी सेल्फ इनेबल फॉर इनवॉइसिंग या प्रकारे इकडे काय काय बदल जे होतात वेबसाईटला हे क्रेडिट डेबिट नोटचं आलं, अशा प्रकारे इथे माहिती आहे. तर या प्रकारे ॲडवायझरीमध्ये आलेलं आहे ते की ज्यांचा टर्नओव्हर 100 करोडच्या पुढे आहे त्यांना 30 दिवसानंतर इनवॉइसिंग करता येणार नाही, म्हणजे पोर्टल त्यांना अलाउ करणार नाही. पण कायदेशीररित्या आपण जर बघितलं तर हेच आपल्याला कळतं की सगळ्यांना ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे, आता हे लिमिट 5 करोड कधीपासून करण्यात आलं तर हे 5 करोडचं लिमिट करण्यात आलं 1 ऑक्टोबर 2023 पासून, तर 1 ऑगस्ट 2023 पासून. आणि त्याच्या अगोदर हे पहिले सुरुवात केली 500 करोड, मग 100 करोड, मग 50, 20, 10 अशा प्रकारे ज्यांचं ॲग्रिगेट टर्नओव्हर प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये पहिल्यांदा 500 करोड असेल त्यांना ॲप्लिकेट केलं इनवॉइसिंग. पुढे मग 1 जानेवारी 2021 पासून ॲप्लिकेट केलं 100 करोड, मग 100, 50, 20, 10, 5
पण इनवॉइसिंग जर का इमिजिएट न करता सप्लाय केला तर ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 100 करोडच्या पुढे आहे त्यांना 30 दिवसानंतर ते IRP पोर्टल जे आहे ते अलाउ करणार नाही असंच ॲडव्हायझरी सांगते. कायदे असं सांगत नाही. कायदा म्हणतात तुम्ही इनवॉइसिंग इमिजिएटली काय केलं पाहिजे, तिकडे पहिल्यांदा जो इनवॉइसिंग जो आहे तो तुम्ही इनवॉइसिंग पुनर्निरीक्षण केला पाहिजे आणि मगच गुड्स जे सप्लाय केले पाहिजे. इथपर्यंत आपण आलो होतो ना मागच्या वेळेला. आणखी अजून काय सांगितलं होतं मी अशा तुम्हाला डायनॅमिक QR कोड सांगितला होता. शेवटचा पॉईंट हा झाला होता डायनॅमिक QR कोडचा, की ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे. आता त्याविषयी इथे काय काय सर्क्युलर आलेले आहे. तुम्ही याला इकडे जर का क्लिक कराल ना या सर्क्युलरला तुम्हाला आणखीन माहिती मिळेल. जर तुम्ही क्लिक कराल अशी ते अशा प्रकारे तुम्हाला लिंक दिलेली आहे अशी, याला ते ओपन होईल. कशा प्रकारे त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलेलं आहे. B2C इनवॉइस आहेत त्यांच्याकरता आता हे कोणाला ॲप्लिकेबल नाही. इन्शुरन्स बँकिंग कंपनी यांच्याकरता कोणाकोणाला ॲप्लिकेबल ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही तुम्ही हे 3 जर का सर्क्युलर वाचले तर तुम्हाला बरीच माहिती मिळेल. डायनॅमिक QR कोड ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या वरती आहे त्यांना ॲप्लिकेबल आहे. B2C इनवॉइस इश्यू केला तर त्या इनवॉइसवरती डायनॅमिक QR कोड पाहिजे. तो डायनॅमिक QR कोड काय घेईल तर डायनॅमिक QR कोड should be such that it can be scanned to make digital payment. हे डिजिटल पेमेंट जेव्हा करेल तेव्हा सप्लायरचं नाव आणि अमाऊंट इमिजिएटली त्यामध्ये UPI पेमेंटसाठी कॅप्चर होईल. तर थोडी माहिती घ्याल इकडे की कोणाला ॲप्लिकेबल आहे कोणाला ॲप्लिकेबल नाही आहे. एक दिलं आहे की लिमिट दिलं आहे फिनान्शियल लिमिट हे 5 करोडच्या वर ज्यांचा टर्नओव्हर आहे 5 नाही 500 करोड. B2C इनवॉइस आहे. B2C इनवॉइस आहे 17-18 ऑनवर्ड्स 500 करोडच्या वर ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे त्यांच्याकरता B2C साठी डायनॅमिक QR कोड ॲप्लिकेबल आहे. इनवॉइसिंग 5 करोडच्या वर ॲप्लिकेबल आहे पण डायनॅमिक QR कोड B2C साठी. इनवॉइसिंग B2B साठी आहे. B2B टॅक्स इनवॉइस डेबिट नोट क्रेडिट नोट इश्यू करताना ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर प्रिसिडिंग फायनान्शियल इयरमध्ये 5 करोडच्या वरती असेल त्यांना इनवॉइसिंग ॲप्लिकेबल आहे. आणि डायनॅमिक QR कोडसाठी 500 करोड आणि तो B2C जे सप्लाय करत असतील. आता हा जसा डायनॅमिक QR कोडचा 500 करोडच्या पुढच्याच टॅक्स प्लॅनला ॲप्लिकेबल आहे तो पण ज्या वेळेस 5 करोडच्या कक्षेमध्ये येईल हळूहळू त्यानंतर काय होईल फेक इनवॉइसिंगचं प्रमाण हळूहळू कमी होईल. आता काय केलं जातं मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की जो B2C सप्लाय असतो B2C सप्लाय असतो याचा कुठलाही जो इनवॉइस बनलेला आहे तो रिसिपियंट मागत नाही. तो इनवॉइस सिस्टममध्ये पडू नये. आणि जर एखाद्याने B2B इनवॉइस बोगस इनवॉइस मागितलं की मी तुमच्याकडनं गुड्स घेतलेच नाही सर्व्हिस घेतलीच नाही पण माझ्या नावाने इनवॉइस आहे. आता जर समजा तुम्ही एक महिन्याला 5 करोडचा टर्नओव्हर करत असाल आणि त्याचा समजा तुमच्याकडे 1 करोडचा B2C असेल तर तुम्ही तो B2C B2B मध्ये कन्वर्ट करू शकता. आणि इनवॉइस पोर्टल अलाउ करतो की जेव्हा इश्यू केला इनवॉइस तेव्हा त्यांनी काय केला तो रजिस्टर नाही केला नंतर रजिस्टर करू शकतो. तो पोर्टल त्याला अलाउ करतो. पण जर अगोदर सांगितलं की तुम्ही B2C असेल तर त्याला QR कोड द्या डायनॅमिक QR कोड द्या. आणि जर अनरजिस्टर्ड पर्सननी काही गुड्स परचेस केले आणि त्यांनी तो स्कॅन केला आणि जर इमिजिएटली पेमेंट केलं त्या बँकेत जाईल. म्हणजे जर का B2Cला जर का अशा प्रकारे डायनॅमिक QR कोड तर कंपल्सरी केला तर त्यातनं पेमेंट जे आहे ते बँकेत जमा झालं. म्हणजे बँकेत जेवढं पेमेंट आलेलं आहे ते कोणाकडनं आलं आहे काय आलं आहे मग B2C सप्लाय B2B दाखवणं अवघड जाईल पुढच्या काळात. पण आत्ता ते लिमिट किती आहे तर 500 करोड आहे. B2B इनवॉइससाठी 5 करोड आहे. पण डायनॅमिक QR कोड म्हणजे B2Cला कशा प्रकारे त्यांना त्यांचे ट्रान्झॅक्शन जे आहे हे चेंज करता येऊ नये त्यामध्ये काय बदल करता येऊ नये म्हणून मग कस्टमरला बायरला अशा प्रकारे सांगायला तुम्ही पेमेंट काय करा त्या बँकेत करा.
UPI आणलेलं आहे. तर UPIचा काहीतरी लॉंग टर्ममध्ये उद्देश आहे की जसं UPIचं पेमेंट लोक करत, आता पेमेंट खूप लोकांकडनं करणं वाढलेलं आहे. आता यानंतर हे जे लिमिट आहे पुढच्या काळामध्ये जे 5 करोड आता कशा करताय, इनवॉइसिंग करताय. पण डायनॅमिक QR कोडला अनरजिस्टर्ड पर्सनला 500 करोड आहे. यावरती गव्हर्नमेंट फक्त सुरुवात केली आहे, पण ती फक्त 500 करोडच्याच टर्नओव्हर ट्रान्सफर करताय डायनॅमिक QR कोड. समजलं ना काय? मी एवढा वेळ का घालवतो याच्यावरती की टॅक्स इनवॉइसवरती टॅक्स रेकॉर्ड होतो. कायदेशीररित्या टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार कोणाला आहे? सप्लायरला आहे. सप्लायर जेव्हा सप्लाय करतोय तेव्हा तो टॅक्स इनवॉइस इश्यू करतोय, टॅक्सेबल सप्लाय करतोय, ज्याच्यावरती त्याला टॅक्स कलेक्ट करायचा आहे आणि त्याची जबाबदारी आहे की कलेक्ट केलेला टॅक्स जमा करायचा गव्हर्नमेंटकडे. टॅक्सेबल गुड्सचा सप्लाय एक मुवमेंट ऑफ गुड्स असेल किंवा मुवमेंट ऑफ गुड्स नसेल. रिमूव्हल ऑफ गुड्स आहे आणि मुवमेंट ऑफ गुड्स आहे तर टॅक्स इनवॉइस अगोदर इश्यू होतो. डिलिव्हरी ऑफ गुड्स मुवमेंट ऑफ नाही आहे तर डिलिव्हरी होईल किंवा जेव्हा अवेलेबल करून दिला जाईल इनवॉइस तेव्हा इश्यू होईल. सर्व्हिसच्या केसमध्ये बिफोर किंवा 30 डेज किंवा 45 डेज आहे. 30 डेज किंवा 45 डेज आहेत. इन्शुरन्स बँकिंग कंपनीला जर डिस्ट्रिक्ट पर्सन असेल तर मग क्वार्टरच्या एंडपर्यंत इनवॉइस इश्यू करायचं. या प्रकारे टॅक्स इनवॉइस इश्यू होईल, रेकॉर्ड होईल. GSR 1 ला काय होईल तो मंथली किंवा मग IFF मध्ये क्वार्टरली असेल तर B2B इनवॉइस हा गव्हर्नमेंटला रिपोर्ट होईल. इथपर्यंत क्लिअर पाहिजे. एवढं आपण मागच्या वेळेला बघितलं. आता 31(7) मध्ये काय दिलं आहे की जर गुड्सचा सप्लाय होतो, पण गुड्सचा सप्लाय होतो कशा प्रकारे की गुड्स तुम्ही ठेवा, विकले तर पैसे द्या, अदरवाईज गुड्स परत करा. अशा प्रकारे मार्केटला व्यवहार चालतो. तर या केसमध्ये 31(7) मध्ये तरतूद आहे की इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न. आता ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत काही लोक ते ब्रँडचे गुड्सच मागतात, पण त्यामुळे नवीन कंपन्या जेव्हा येतात त्यांचा ब्रँड एस्टॅब्लिश नाही आहे तर त्या कशा प्रकारे आपल्या गुड्सचं प्रमोशन करतात की तुम्ही गुड्स विकायला ठेवा, गुड्सची क्वालिटी चांगली आहे, वॉरंटी आहे, सगळं आहे, आफ्टर सेल सर्व्हिस सगळं मिळेल. लोकांना तुम्ही ह्या गुड्स रिकमेंड करा. जर लोकांनी विकत घेतले तर ठेवा, अदरवाईज आम्हाला परत करा. ब्रँडेड कंपन्या ॲडव्हान्समध्ये पेमेंट घेतात. पहिले तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट करा मग गुड्स पाठवा. डिस्ट्रीब्युटरला इमिजिएटली पेमेंट केल्याशिवाय ब्रँडेड गुड्स मिळत नाही. ज्यांचं नाव आहे असे गुड्स मिळत नाही. रेप्युटेड गुड्स वेगळ्या प्रकारे वेगळे. पण नवीन कंपन्यांना काय करायला लागतं की मार्केटला जेव्हा ते गुड्स आणतील तेव्हा ते ॲडव्हर्टाईजवरती फार खर्च करत नाही. ते मार्केटला अशा प्रकारे गुड्स देतात की तुम्ही जे लोकल मार्केट आहे त्यांना सांगतात की तुम्ही गुड्स काय करा, गुड्स तुम्हाला आम्ही देऊ काय तुम्ही घेऊन जा. ते पाठवतात किंवा घेऊन जायला सांगतात विकणाऱ्याला, बाहेरला, आणि सांगतात की तुम्ही ज्या वेळेला विकाल तेव्हा पैसे द्या किंवा आम्हाला परत करा. आता इथे काय गुड्स रिमूव्ह होतील, आर रिमूव्ड बिफोर द सप्लाय टेक्स प्लेस. द इनवॉइस शॅल बी इश्यू. इनवॉइस कधी इश्यू करायचा? ॲट द टाईम ऑफ सप्लाय. जेव्हा तो अप्रूव्ह करेल की व्यापारी की आम्ही गुड्स विकले किंवा मी विकणार आहे, मग तेव्हा सप्लायर ॲक्च्युली इनवॉइस इश्यू करेल किंवा मग 6 महिने फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. रिमूव्ह केल्यापासून 6 महिन्यात इनवॉइस इश्यू करेल. आता ज्यावेळेस हे गुड्स सप्लाय होतील त्यावेळेस याचा बघा इकडे आउटवर्ड सप्लाय ईवे बिलला या प्रकारे हे ईवे बिल एंट्री फॉर्म जो आहे त्यामध्ये आउटवर्ड सप्लाय आणि इकडे डिलिव्हरी चलन बनेल त्याचं. आणि डिलिव्हरी चलनाने इकडे रिसिपियंट नॉट नो, कोणाला गुड्स विकते माहीत नाही. आता गुड्स फॅक्टरीतनं निघाले ते घेऊन जातील आणि मार्केटला जे लोक असतील त्यांना सांगतील की हे गुड्स तुम्ही विकायला ठेवा. जे ट्रेडर असतील त्यांना कंपनी देईल की तुम्ही गुड्स विकायला ठेवा. एक कसं आहे का, आता तुम्हाला आता मी हा TV घेतला, हा लोकली मिळत नाही, हा लोकल मार्केटला मिळत नाही, हा फक्त कुठे मिळतो फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनलाच मिळतो. जेव्हा अशा प्रकारचे पर्याय नव्हते तेव्हा जे नवीन फॅक्टरी काढायचे ते काय करायचे, गुड्स मार्केटला घेऊन जायचे. ॲक्च्युली जे दुकान आहेत, जे ट्रेडर आहेत त्यांना सांगायचे की आमचे गुड्स तुम्ही विकायला ठेवा. आत्ता पण जे गुड्स अशा ऑनलाईन विकले जात नाहीत किंवा ऑनलाईन पण खूप ठेवत असतील ते, आणि लोकली पण जे मार्केट आहे तिकडे ॲक्च्युली एंड युजर जो बाहेर येतो विकत घ्यायला येतो त्याला ते काय सांगतात की तुम्ही आमचे गुड्स ठेवा, विकले गेले तर पैसे द्या, अदरवाईज आम्ही गुड्स परत घेऊन जाऊ. समजा आता जसं गरमी सीझन आहे तर पंखे असतील, कूलर असतील,
तो बरीच दुकानं दिसतील, त्या दुकानाच्या बाजूला तुम्हाला कूलर आणखी फॅन विकायला दिसतील. तिकडे बरेच तुम्हाला अशी कंपनीची नावं दिसतील की जी तुम्ही कधी बघितलेली नसतील, किंवा तुम्ही यावर्षी बघा पुढच्या वर्षी वेगळीच नावं येतील. दरवर्षी ते कंपनी जी असते ते वेगवेगळ्या कंपन्या येतात, ते असे लोकल कूलर फॅन विकतात. इथे EV बिलला काय येईल, हा सप्लाय होईल, डिलिव्हरी चलना थ्रू सप्लाय होईल, रेसिपियंट नॉट नोन आहे, किंवा मग गुड इथे एक्झिबिशन आहे, फेअर आहे, लाईन सेल आहे. अशा प्रकारे लाईन सेल म्हणजे काय, दिस यूज when the sales are taken out from the premises of the taxpayer for the sale at the doorstep of the client. जो त्याचा विकत घेणार आहे त्याला जाऊन ते बोलतात, त्या प्रकारे लाईन सेल याला काय म्हटलं जातं, लाईन सेल. The goods are taken out with the delivery challan, and whenever the sales are made to the client, their taxable invoice or bill of supply is issued for the amount of the sale taken. आलं लक्षात. मग पहिल्यांदा ज्यावेळेस सप्लाय होतोय त्यावेळेस तो बाहेरपर्यंत ते गुड जाणारच नाही आहेत ते, आणि ते गुडचं मुवमेंट करायचं आहे. मग ह्या केसमध्ये डिलिव्हरी चालना थ्रू काय होईल, ते गुडचं मुवमेंट होईल, आणि जर त्याला EV बिलची तरतूद ॲप्लिकेबल असेल तर ते EV बिल बनवतील, आणि ॲक्च्युअल ज्यावेळेस सप्लाय होईल त्यावेळेस ते इनवॉइस बनवतील. तो इनवॉइस 31/7 या तरतुदीप्रमाणे असेल. टॅक्सेबल गुड्स आहेत, जर नॉर्मल सप्लाय ते 31/1 येईल. म्हणून इथे काय म्हटलं आहे की नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1. सबसेक्शन 1 प्रमाणे हा इनवॉइस असणार नाही, कारण इथे सप्लाय होण्याची पद्धतच वेगळी आहे. इकडे रिसिपियंट नॉट नोन आहे, आणि इथे ॲग्रीमेंट काय टॅक्सपेअरचं आणि त्याच्या रेसिपियंटचं की गुड्स तुम्ही विकले गेले तर ठेवा, अदरवाईज परत करा. जर 6 महिन्यात कुठल्याही प्रकारची जर का त्याकडनं रिप्लाय नाही आला, गुड्स परत नाही आले, असं मानलं जाईल की सप्लाय झाला. म्हणजे मॅक्झिमम गुड्स रिमूव्ह केल्यापासून 6 महिन्यामध्ये आयदर गुड्स रिटर्न गेले पाहिजे किंवा त्याला अप्रूव्ह केले पाहिजे, आणि जर रिटर्न पण नाही अप्रूव्ह पण नाही तर सप्लाय झाला असं मानलं जाईल. 6 महिने हा मॅक्झिमम पिरियड आहे फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. ओके. एक काय, इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय, किंवा 6 मंथ विच एव्हर इज अर्लियर. तर 6 महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं त्यांनी अप्रुव्हल किंवा गुड्स परत जाण्याविषयी काही रिपोर्टिंग नाही त्याच्याकडे, तर त्याच टॅक्सेबल पर्सननी त्या सप्लायरनी ते गुड्स सप्लाय केले असे समजलं जाईल. डीम 6 मंथ फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल. क्लिअर झालं एवढं. म्हणून मी इकडे हे पण दाखवलं EV बिल पोर्टलचं, या प्रकारे गुड्स मूव्ह होतील. आता गुड्सच्या केसमध्ये बघा, मी परत एक इथे लक्षात येण्याकरता काढलेले टॅक्सेबल सप्लाय आहे, कसलं आहे, गुड्सचं आहे. तर इथे गुड्सचं मुवमेंट होतं बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय, टाईम ऑफ रिमूव्हल इनवॉइस इश्यू होईल, आणि जर मुवमेंट नाही आहे तर मग जागेवरच ज्यावेळेस डिलिव्हरी दिली जाईल, गुड्स उपलब्ध केले जातील, त्यावेळेस गुड्सच्या केसमध्ये इनवॉइस इश्यू होईल. दुसरं सिल्वर रिटर्न सप्लाईज बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑर विदिन 6 मंथ फ्रॉम द रिमूव्हल. याच्या अगोदर जे असेल विच एव्हर इज अर्लियर इनवॉइस इश्यू होईल. आणि सर्व्हिसच्या केसमध्ये 30 दिवस, आणि इन्शुरन्स बँकिंगसाठी 45 दिवसामध्ये इनवॉइस हा इश्यू व्हायला पाहिजे. आपण आता 31/1, 31/2 आणि 31/7 इथपर्यंत आत्तापर्यंत आपलं क्लिअर झालं पाहिजे. आणि रूल 46, 47, 48 हे रूल बघितले, आणि 54 आणि 55 डिलिव्हरी चॅलन 55 आणि 54 सर्व्हिसच्या केसमध्ये काही सर्व्हिसेस आहेत त्यांना त्यांचा जो इनवॉइस असतो तोच इनवॉइस काय समजला जाईल की तोच GSTचा इनवॉइस आहे. आता आपले हे कंटिन्युअसवाले बघायचे आपल्याला. कंटिन्युअस सप्लाय कशाला म्हणतात, कंटिन्युअस सप्लाय. आता कंटिन्युअस सप्लाय गुड्स आहे, जसं आपण बघितलं आहे की बिल्डर सांगेल सिमेंटचा सप्लाय तुम्ही कंटिन्युअस करत राहा, तसं आमच्या साईडवरून तुम्हाला ऑर्डर येईल गुड्स पाठवा, तर मग स्टील, सिमेंट, रेती, खडी जे काय लागतं ते सप्लायर पाठवेल. अशा केसमध्ये कंटिन्युअसली किंवा मग वरचेवर ऑन रिकरंट बेसिस वारंवार सप्लाय केला जातो अंडर कॉन्ट्रॅक्ट. आता कॉन्ट्रॅक्टमध्ये काय दिलं असेल की हा जो सप्लाय
त्यावेळेस पेमेंट कसं करायचं ठरलं, किंवा तुम्हाला आम्ही महिन्या जे काही गुड्स पाठवू, तुम्ही एक मंथली पेमेंट करा किंवा एक विकली पेमेंट करा, जे काही पेमेंट असेल. वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंटची जर का फिक्स केले असर्टेन फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट, जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यात पेमेंट डेट फिक्स आहे का. जर या डेटला पेमेंट करायचं, जर पेमेंट डेट फिक्स असेल तर इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. पेमेंटची ड्यू डेट ठरलेली आहे. तसं जे लोक नोकरी करतात त्यांना मंथली पगार असतो, हॉटेलमध्ये काही कामांना तसा डेली पगार असतो. तसं जर का पेमेंट ठरलेलं आहे ती पेमेंट मंथली करायचं किंवा पेमेंट विकली करायचं. जर का पेमेंट डेट ही जर फिक्स केलेली आहे म्हणजे ॲसेटेनेबल आहे, फिक्स आहे पेमेंटची डेट. वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट ही जर फिक्स आहे तर इनवॉइस इश्यू व्हायला पाहिजे ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. जर पेमेंट डेट फिक्स नाही आहे, पेमेंट इज नॉट ॲसेटेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्टप्रमाणे पेमेंट डेट अशी ठरलेली नाही आहे, तर मग द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ह द पेमेंट. काय होईल, त्या सर्व्हिसचं पेमेंट जेव्हा रिसिव्ह होईल. आता म्हणून वरती काय म्हटलं आहे बघा, रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट 31(3)D मध्ये काय म्हटलं आहे, जर सर्व्हिसच्या केसमध्ये पेमेंट कुठले ॲडव्हान्स आलं तर सर्व्हिसच्या केसमध्ये ॲडव्हान्सवरती इमिजिएट टॅक्स द्यायला लागतो. त्याचा टाईम ऑफ सप्लाय तेव्हाच आहे. आपल्याला टॉपिक बघायचा आहे, टाईम ऑफ सप्लाय गुड्स सर्व्हिसेस बघायचं आहे. पण जर ॲडव्हान्स घेतला असेल तर गुड्सच्या केसमध्ये गव्हर्नमेंटने काय केलं आहे, गुड्समध्ये ॲडव्हान्स घेतलेला आहे तर तरतुदीप्रमाणे पहिल्यांदा तरतूद अशी केली होती की ॲडव्हान्स घेताना टॅक्स द्यायला लागेल, पण गुड्समध्ये ती स्थगित केलेली आहे. तिथील केलेली आहे नोटिफिकेशन काढून की गुड्सच्या केसमध्ये ॲडव्हान्स घेतला तर टॅक्स जमा करण्याची गरज नाही. पण सर्व्हिसच्या केसमध्ये सर्व्हिस टॅक्सचा जो कायदा होता त्यामध्ये ॲडव्हान्सवर टॅक्स देण्याची सवय सर्व्हिस प्रोव्हायडरला पहिल्यापासून आहे. त्यामुळे त्यांनी काय आडकाठी आणली नाही. त्यांना तीच जुनी त्यांची जी परंपरा होती, जी पद्धत होती, त्यांना जी सवय होती त्याप्रमाणे ते सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट जर करत असतील तर सर्व्हिस प्रोव्हायडर ॲडव्हान्समध्ये टॅक्स जमा करतात. आता जर का पेमेंट ॲडव्हान्स नाही आहे, वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट. जसं इव्हेंट दिलेलं आहे त्या इव्हेंट वाईज जर का जसं एखादं कॉन्ट्रॅक्ट आहे, ठराविक काम पूर्ण झालं का पेमेंट आहे, जसा तो इव्हेंट पूर्ण झाला, वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट. जसं आर्किटेक्ट आहे त्यांनी एक फ्लोअर कंप्लीट झाला तर त्याला पेमेंट द्यायचं आहे. समजा एक 5 मंथली बिल्डिंग बांधतो एक आर्किटेक्ट, तर त्याप्रमाणे त्याला समजा एक 10 लाखाचा समजा सर्व्हिस चार्ज असतील तर 2-2 लाख रुपये मिळतील एक फ्लोअर पूर्ण झाला. जर हे ठरलं असेल तर याप्रमाणे तो इव्हेंट कंप्लीट झाला, पेमेंट मिळो अगर नाही मिळो, इव्हेंट कंप्लीट झाला, इन्व्हॉइस इश्यू करा. इथे असं म्हटलेलं नाही आहे की ते पेमेंट मिळाल्यावर पैसे द्या. इथे काय दिलं आहे, द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. जसा इव्हेंट कंप्लीट होईल तुम्हाला ते पेमेंट सर्व्हिस रिसिपेंट देणं लागतो. असा ॲग्रीमेंट आहे, असं कॉन्ट्रॅक्ट आहे. लक्षात घ्या, मी आर्किटेक्ट आहे, तुम्ही बिल्डर आहात, तुमची मी बिल्डिंग जसा एक फ्लोअर कंप्लीट करेन, तुम्ही मला 20% अमाऊंट द्याल. तुम्ही द्याल मे बी 2 दिवसामध्ये, मे बी द्याल 1 महिन्यामध्ये. पण हा कायदा काय सांगतो की जसं पेमेंट इव्हेंट कंप्लीट झाला, द इनवॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट. इव्हेंट म्हटलं आहे त्या इव्हेंटविषयी जे पेमेंट मिळणार आहे, पेमेंट हे लिंक टू द इव्हेंट आहे. पेमेंट मिळेल तेव्हा मिळेल, पण तो इव्हेंट कंप्लीट झाला ना, तर मग सप्लायर काय करेल, इनवॉइस इश्यू करेल. ओके, हे काय होतं, सर्व्हिसचं होतं. गुड्सचं कसं आहे बघा, गुड्सचं सोपं आहे. तर इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्सच्या केसमध्ये जसे गुड्स दिलेले आहेत त्याचं किती गुड्स दिले याची एक यादी, सूची, बरोबर ना, एक लिस्ट वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ द अकाउंट्स और सक्सेसिव्ह पेमेंट आर इन्वॉल्व. एक काय, किती माल दिला याची माहिती किंवा पेमेंट. हे जर दिलं, द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर और ॲट द टाईम ऑफ सच स्टेटमेंट किंवा सच पेमेंट इज रिसिव्ह. पेमेंट मिळालं किंवा स्टेटमेंट दिलं तर इनवॉइस इश्यू करा. कळलं? मी सर्व्हिस पहिले काय घेतलं, सर्व्हिस थोडंसं तुम्हाला गुंतागुंतीचं वाटेल. गुड्सच्या केसमध्ये काय नाही आहे. आपण ग्रोसरी स्टोअरमधून एक माल मागवतो,
यादीत आपल्या ठरलेला वाणी असतो, त्याला बोलतो आपण किंवा एवढं सामान पाठव. तो सामान पाठवतो. मग किती रुपये झाले तो लिस्ट येईल. मग लिस्टवरून कळलं पेमेंट किती होतं. बरोबर आहे ना. मग जशी ती यादी आली, स्टेटमेंट आलं किंवा मग पेमेंट रिसिव्ह झालं. ओके. या दोन्हीतलं काय आहे. इन केस ऑफ continuous supply of goods where successive statement of account but successive payment are involved, the invoice shall be issued before or at the time of such statement. इश्यू केलं का पेमेंट मिळालं, जे का अगोदर होईल त्याप्रमाणे इन्व्हॉइस इश्यू करा. स्टेटमेंट तुम्ही दिलाच नाही. सपोज मी तुमच्याकडून गुड्स मागवतो, मी मला गुड्स पाठवत आहे आणि मी तुम्हाला इमिजिएटली 5 लाखाचं पेमेंट दिलं. स्टेटमेंट तुम्ही दिलंच नाही, तुम्हाला 5 लाखाचं पेमेंट दिलं, इन्व्हॉइस तुम्ही इश्यू करा. आता समजा तुम्ही मला स्टेटमेंट द्याल, त्याप्रमाणे गुड्स 7,148,000 रुपयाची मला सप्लाय केलेले आहे. पण तुम्हाला मी जसं पेमेंट दिलं 5 लाखाचा, इन्व्हॉइस मला इश्यू करायला पाहिजे. तुम्ही मला स्टेटमेंट दिला 4-5 दिवसानंतर की तुम्ही 5 लाख पाठवलेत, पण तुम्हाला आम्ही 7,148,000 रुपयाचे गुड्स दिले. पेमेंट ज्या दिवशी मिळालं त्या दिवशी तुमचा 5 लाखाचा इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्टेटमेंट दिलं त्या वेळेपर्यंत उरलेले 2,148,000 रुपयाचा इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे. आलं लक्षात. तुम्ही अगोदर ज्यावेळेस मला पेमेंटच मिळालं, तुम्ही इन्व्हॉइस बनवला 7,148,000चा आणि सांगितलं 5 लाख रिसिव्ह, 2,148,000 बाकी आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. बिफोर तुम्हाला इन्व्हॉइस तुम्ही कधी इश्यू करू शकता. बिफोरला काहीच नाही, कारण ते दिलेलंच आहे. इश्यू बिफोर, एक बिफोर म्हटलेलं आहे त्यांनी. और जो मॅक्झिमम लास्ट टाईम कधी असेल, बिफोर तुम्ही इन्व्हॉइस कधी भरू शकता, लास्ट कधी बनवायचा, मॅक्झिमम टाईम पिरियड काय दिलं आहे. स्टेटमेंट किंवा पेमेंट. स्टेटमेंट पाठवलं त्याच्या अगोदर पेमेंट पाठवलं. पेमेंट जसं मिळालं इन्व्हॉइस इश्यू करा. तुम्ही पेमेंट मिळवण्याच्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू केला, ओके, इन्व्हॉइसचाच विषय आहे ना. इन्व्हॉइस तुम्ही इश्यूज केला 7,148,000चा, मग पेमेंट मी केलं 5 लाख रुपये, नंतर 2 लाख नंतर कधी दिले. इन्व्हॉइस कधी इश्यू झाला पाहिजे, बिफोर कधी करू शकता. बिफोरला कुठल्याही प्रकारची आडकाठी नाही आहे. पण तुम्ही बिफोर नाही करत तर मॅक्झिमम कधी करू शकता, ॲट द टाईम ऑफ सक्सेसफुल स्टेटमेंट. स्टेटमेंट दिलं तर स्टेटमेंट देण्यापूर्वी, स्टेटमेंट जेव्हा दिलं आहे त्या क्षणी तुम्हाला इन्व्हॉइस इश्यू हा करायलाच पाहिजे. हेच हा सेक्शन 31(4) सांगतो. किंवा तुम्ही स्टेटमेंट इश्यू केलाच नाही आणि तुम्हाला रिसिपियंटकडनं पेमेंट मिळालं तर तुम्हीच आपल्याला, तुमची जबाबदारी काय होतं की पेमेंट मिळालं आहे, इन्व्हॉइस इश्यू करा. आणि बाकी जे रिमेनिंग अमाऊंट आहे, स्टेटमेंट किंवा पेमेंट येईल तेव्हा इश्यू करा. क्लिअर झालं की नाही झालं. तुम्ही विचारलं तर मी बोलू शकतो, तुम्हाला काय नसेल कळलं तरी पण मी माझ्या प्रकारे मॅक्झिमम बोलतो. तरी पण काय होतं, नॉर्मल केसमध्ये काय होतं, जसं गुड्स सप्लाय होत आहे, इन्व्हॉइस इश्यू केला, विषय संपला. पण कंटिन्युअसच्या केसमध्ये काय होतं, गुड्सची केस आहे तर काय होतं कंटिन्युअसच्या केसमध्ये. एक बघा, गुड्सचा सप्लाय झालेला आहे, किती गुड्स दिले, जर याचं स्टेटमेंट बनवलं गेलं तर इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे. आणि दुसरं, जर स्टेटमेंट इश्यू न करताच, जसं मला माहिती आहे की मी काय तुमच्याकडनं गुड्स घेतो आहे, तुम्ही सप्लायर आहात, तर मला वाटतं की अरे त्यांना पण गुड्सचे पैसे समोर द्यायला लागले असतील. तुम्हाला मी 5 लाख पाठवले किंवा 5 लाख रुपये गुड्स पाठवला, मला जसे पैसे आले, मी काय करतो की माझे 4 सप्लायर आहेत जे मला गुड्स पाठवतात, मी त्यांना थोडे पैसे पाठवतो. माझंही काम चालतं आहे, पैसे येतात आणि ज्यांनी मला सप्लाय केला आहे मी त्यांनाही पेमेंट करतो. म्हणजे त्यांना पण त्यांचे गुड्स सप्लायर असतील, त्यांच्याकडून ज्यांनी गुड्स घेतले असेल त्याला पेमेंट करायला लागेल. अशा प्रकारे मार्केट चालतं. मग गव्हर्नमेंट काय म्हणतं की जसं तुम्हाला पेमेंट जर येत असेल तर इन्व्हॉइस इश्यू करा. ओके, ॲक्च्युली गुड्स किती सप्लाय झाले त्याची माहिती मला मिळेल त्या मिळेल. पण जसे माझ्याकडे पैसे आले, मी समोर पेमेंट केलं, मग तेवढ्या अमाऊंटचा इन्व्हॉइस इश्यू झाला पाहिजे. इन्व्हॉइस इश्यू झाला तर त्यामध्ये काय होईल, टॅक्स पण रेकॉर्ड होईल.
मी जसा माझा मीटर चालू आहे मी तुम्हाला सांगितलं पैसे घ्या, तुमचाही मीटर चालू राहील आणि मग गव्हर्नमेंट काय म्हणतं मग आमचाही मीटर चालू करा, इन्व्हॉइस इश्यू करा. लिंक अशी आहे हे लक्षात आहे. आणि स्टेटमेंट जर इश्यू केलं तर मग जेवढ्या अमाऊंटचं स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे तेवढ्या अमाऊंटचा इन्व्हॉइस इश्यू करावा लागेल. जर स्टेटमेंट इश्यू केलं ज्यामध्ये किती गुड्स सप्लाय झाले याची माहिती आहे तर मग इन्व्हॉइस संपूर्ण अमाऊंटचा इश्यू व्हायला पाहिजे. सर्व्हिसच्या केसमध्ये गुड्सला 2च ऑप्शन होते पण सर्व्हिसच्या केसमध्ये 3 ऑप्शन होते. एक जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे आणि सर्व्हिस रिसिव्हर आहे या दोघांमधलं ॲग्रीमेंट काय, पेमेंट कधी करायचं, तुमचं काम चालेल 2 वर्ष, पेमेंट कधी करायचं. जर पेमेंट कधी करायचं हे ॲग्रीमेंटप्रमाणे फिक्स आहे, ठरलेलं आहे, अशा टायमाला मी ठरलेलं आहे तिकडचं, तर पेमेंट कधी करायचं ठरलेलं असेल तर मग त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे जी ड्यू डेट आहे पेमेंटची त्याच्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे, बिफोर किंवा मग त्या ड्यू डेटला पेमेंटच्या. आणि जर पेमेंट फिक्स नाही आहे तर पेमेंट जेव्हा मिळेल, जर ठरलेलं नाही आहे पेमेंट कधी करायचं हे कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलेलं नाही आहे, ड्यू डेट ठरलेली नाही आहे, तर इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ह द पेमेंट. मी तुमचं काम केलं, पेमेंट तुम्ही मला कधी करणार हे ठरलेलं नाही आहे, बरोबर आहे. तुम्ही जसं मला पेमेंट कराल मला इन्व्हॉइस इश्यू करायला लागेल. आणि तिसरं काय की पेमेंट कधी करायचं, तर पेमेंट हे ठरलेलं आहे की पेमेंट कधी मिळेल तर जसं जसं इव्हेंट कम्प्लिशन होईल, म्हणजे जसं जी सर्व्हिस दिली जाते जी टप्प्याटप्प्यात पेमेंट मिळणार आहे. जसा एक टप्पा पूर्ण झाला मग तो टप्पा पूर्ण झाला म्हणजे कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट, तो इन्व्हॉइस इश्यू व्हायला पाहिजे त्याच्या अगोदर किंवा मग तो टप्पा कंप्लीट झाला ज्या डेटला त्या डेटला, बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ इव्हेंट. एवढंच आहे. कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस कधी म्हटलं जातं तर तो कालावधी जो त्याचा सर्व्हिसचा हा 3 महिन्यापेक्षा जास्त असला पाहिजे आणि त्याचा विथ पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन असला पाहिजे. ओके. सप्लाय ऑफ सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑन रिकरंट बेसिस. गुड्सचं पण असंच आहे पण गुड्सच्या केसमध्ये 3 महिन्याचा कालावधी हा ठरलेला नाही गुड्सच्या केस. आता बघा हे जे एक्झाम्पल दिलं आहे की MBM केअरटेकर्स रजिस्टर पर्सन आहे, यांची सर्व्हिस आहे रिपेअर आणि मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. ऑन April 1st इट हॅज एंटर्ड इन टू ॲन ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. ॲन्युअल म्हणजे 12 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे 3 महिने जास्त आहे, विथ P फॉर इट्स एअर कंडिशनर आणि वॉशिंग मशीन. यांचा मेंटेनन्स करायचा याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं कोणाला, MBM केअरटेकर्स. जो व्यक्ती P आहे या P करता काय काम करतील, त्यांचे AC आणि वॉशिंग मशीन याचं रिपेअर मेंटेनन्सचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं. मेंटेनन्स सर्व्हिस विल बी प्रोव्हाइडेड ऑन द फर्स्ट डे ऑफ ईच क्वार्टर. जसं 1 एप्रिल मे जून क्वार्टर करतात, मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर 1 जुलैला ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतील. अँड पेमेंट फॉर द सेम ऑल्सो बी ड्यू. पेमेंट कधी ड्यू होईल, ऑन द डेट ऑन विच सर्व्हिस इज रेंडर्ड. जेव्हा सर्व्हिस दिली जाईल तेव्हा पेमेंट ड्यू होईल. ओके. ड्युरिंग द इयर इट्स प्रोव्हाइडेड सर्व्हिस ऑन April 1st, जुलै, October 1, January 1 ही त्यांनी सर्व्हिस दिली. मग या बेसिसवरती त्यांना इन्व्हॉइस कधी इश्यू करायला पाहिजे, द इन्व्हॉइस फॉर द सर्व्हिसेस रेंडर्ड कधी इश्यू करायला पाहिजे. आता पहिले बघा ही सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे एवढं तर कळलं की ह्याला गुड्सची प्रोव्हिजन लागू होणार नाही, सर्व्हिसची प्रोव्हिजन. मग 31/2 लागेल का 31/5 लागेल. विषय असा आहे, आपण जेव्हा हे बघतो तर आपल्याकडे इथे 31/2 सर्व्हिसचा आहे, 31/5 सर्व्हिस. मी हे बघा 31 गुड्स सप्लाय असेल, नॉर्मल सप्लाय ते 31 आहे, अदरवाईज मग 31/4. आणि जर का गुड्स सेंड केले
तेव्हा सप्लाय नाही आहे, नंतर सप्लाय होणार आहे, तर मग 31/7 म्हणजे सप्लाय गुड्स आहे का सर्व्हिस आहे याप्रमाणे ठरवा कुठली प्रोव्हिजन लागेल इनव्हॉइस इश्यू करायची. याप्रमाणे इनव्हॉइस जो इश्यू करायचा आहे. जर आता आपण जी केस बघतोय याच्यामध्ये कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस मीन्स मग याप्रमाणे 3 महिन्याच्या वरचा कालावधी आहे, त्यांचं काय ॲग्रीमेंट आहे, त्याप्रमाणे कंटिन्युअस सर्व्हिस येते ही, म्हणजे हा नॉर्मल सप्लाय नाही आहे. मग याप्रमाणे या डेफिनेशनप्रमाणे आपल्याला कळलं की याला 31/5च्या प्रोव्हिजनप्रमाणे इनव्हॉइस इश्यू व्हायला लागेल. देअरफॉर द गिवन सिच्युएशन in case of continuous supply of service as repair and maintenance services have been provided by MBM caretakers on a quarterly basis under a contract for a period of 1 year with the obligation for the quarterly payment. Obligation काय यांचं quarterly payments आहे. मग in terms of section 31 in case of continuous supply of service whether due date of payment is ही fix आहे कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे. इनवॉइस shall be issued म्हणजे इथे बिफोर 1 एप्रिल 1 जुलै 1 ऑक्टोबर 1 जानेवारी ही ड्यू डेट फिक्स आहे पेमेंटची. आम्ही तेव्हा सर्व्हिस देऊ आणि तेव्हा तुम्हाला पेमेंट द्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे. मग त्याप्रमाणे इनवॉइस त्याच्या अगोदर किंवा त्या दिवशी इश्यू व्हायला पाहिजे. ड्यू डेट फिक्स केलेली आहे ॲग्रीमेंटप्रमाणे आणि ही सर्व्हिस 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीची आहे. हे कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येते, त्यामुळे याला 31/5ची प्रोव्हिजन लागू होईल. सेसेशन ऑफ सर्व्हिस म्हणजे सर्व्हिस जर का एक सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि पूर्ण कंप्लिशन ऑफ सर्व्हिस होण्यापूर्वीच जर रिसिपियंट सॅटिस्फाईड नाही आहे आणि त्यांनी सांगितलं सर्व्हिस प्रोव्हायडरला की तुमचं आम्हाला काम पुढे तुम्ही करू नका, बंद करा किंवा काही कारणास्तव काम बंद झालं. ओके. सब्जेक्ट इन केस वेअर द सप्लाय ऑफ सर्व्हिस सीजेस. कधी कधी काय काळजीची प्रक्रिया असतात ज्यामध्ये स्टे आला त्या कामावरती, यापुढे काम कधीवर माहीत नाही चालू. अंडर अ कॉन्ट्रॅक्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ सप्लाय द इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाईम. इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाईम वेन द सप्लाय सीजेस. आणि सप्लाय मध्येच बंद केला. इनवॉइस शॅल बी इश्यूड ॲट द टाईम वेन सप्लाय, जेव्हा सप्लाय बंद केला आणि जेवढा सप्लाय झालेला आहे द इनवॉइस शॅल बी इश्यूड टू द एक्सटेंड ऑफ द सप्लाय. जेवढा सप्लाय मिळेल दिला आहे सप्लाय जेवढा बिफोर सक्सेशन ते बंद सर्व्हिस देणं बंद करण्यापूर्वीपर्यंत जेवढा सप्लाय दिला गेला आहे टू द एक्सटेंड इनवॉइस तेव्हाच इश्यू करा. सर्व्हिस बंद केली, स्टॉप केली म्हणजे काय म्हणतात सेसेशन ऑफ सर्व्हिस. आता इनवॉइस इश्यू कसा करायचा? इनवॉइस इश्यू करा. कधी इश्यू करा? वेन द सप्लाय सीजेस. थांबवलं, स्टॉप केलं आणि आता इनवॉइसचा इश्यू तेव्हा करायचा आहे कळलं. त्यात व्हॅल्यू किती येईल? त्यात व्हॅल्यू येईल टू द एक्सटेंड ऑफ द सप्लाय मेड बिफोर सक्सेशन. ती सर्व्हिस थांबवेपर्यंत जेवढा सप्लाय झाला आहे तेवढे जी व्हॅल्यू असेल तेवढ्या व्हॅल्यूचा इनवॉइस त्या डेटला इश्यू करा जेव्हा ती सर्व्हिस स्टॉप केली. आता अशी घटना 100मध्ये एखादी वेळ घडू शकते, पण तशी तरतूद करावी लागेल ना. मग हे नेहमीच होईल गरजेचं नाही आहे. आता 31/1, 31/4 आणि 31/7 गुड्सचे क्लिअर झाले की नाही झाले? आणि 31/2, 31/5, 31/6 सर्व्हिसचे मध्ये उरला 31/3. 31/3 मध्ये आहेत स्पेशल केसेस. आणि त्यामध्ये बघा हे 31/3 मध्ये क्लॉज A, B, C, D, E, F, G असे आहेत. हे आपल्याला 7 क्लॉज बघायचे. (31)3 काय सांगतो पहिलेच की सेक्शन 31(1) आणि 31(2) मध्ये काही सांगितलेलं असेल. सप्लाय गुड्स आहे, सर्व्हिस आहे, ज्याविषयी सांगितलं आहे 31(1) आणि 31(2) मध्ये म्हणजे नॉर्मल इनवॉइस आहे. आता नॉर्मल इनवॉइस जर असेल
आता ज्या वेळेस एखादा व्यक्ती लायबल होतो रजिस्ट्रेशन घेण्यासाठी, तर तो 30 दिवसामध्ये काय करतो, ॲप्लिकेशन करतो. आता तो लायबल झाला या डेटला, त्यांनी ॲप्लिकेशन केलं 30 दिवसामध्ये. ओके, आता बघा ही एक डेट आहे, ह्या डेटला त्याला सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इश्यू झालं. आता ही डेट होती, या डेटला तो लायबल झाला. त्यांनी 30 दिवसामध्ये, समजा त्यांनी ह्या इथे लायबल झाला तो ह्या ठिकाणी, इथे 30 दिवस पूर्ण होण्या अगोदरच त्यांनी काय केलं, ॲप्लिकेशन केलं. पण पुढे ॲप्लिकेशन केल्यानंतर क्लिअरिफिकेशन मागवलं, POनी क्लिअरिफिकेशन दिलं, डॉक्युमेंट दिले एक्स्ट्रा. पण ते सगळं होण्याकरता आत्ताच्या काळामध्ये 18 ते 20 दिवस लागतात. आणि जर फिजिकल व्हेरिफिकेशन झालं तर 30 दिवस दिलेले आहेत. म्हणजे 30-35 दिवस लागले. तर या दिवशी लायबल झाला आणि या दिवशी सर्टिफिकेट मिळालं, एवढा जो कालावधी आहे, एवढ्या कालावधीमध्ये त्याने जो सप्लाय केला असेल, जर मला माझा GST नंबरच माहिती नाही आहे तर मी नंबर इनवॉइसवरती टाकू शकत नाही. माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, म्हणजे मला अधिकार पण नाही टॅक्स घेण्याचा. पण मला टॅक्स जमा कितीतून करायचा आहे, मी या दिवशी लायबल झालं तिथपासून ॲप्लिकेशन केलं, सर्टिफिकेट मिळालं, हा जो जेवढा पिरियड आहे, या पिरियडमध्ये जो सप्लाय केला असेल त्यामध्ये टॅक्स कलेक्ट केला नसेल, पण जर का टॅक्सपेअरला माहिती आहे की आपण जो सप्लाय करतो आहे याच्यावरती आपल्याला टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे, त्यामुळे तो रिसिपियंटला सांगेल की तुम्हाला मी आत्ता इनवॉइस इश्यू करतो आहे, पण याच्यावरचा टॅक्स इनवॉइस तुम्हाला मी जेव्हा मला सर्टिफिकेट मिळेल GSTचं त्यावेळेस तुम्हाला मी टॅक्स इनवॉइस देईन. तर तो जो टॅक्स इनवॉइस आहे या कालावधीमधला विदिन 1 मंथ सर्टिफिकेट मिळालं का विदिन 1 मंथमध्ये इफेक्टिव्ह डेट ऑफ रजिस्ट्रेशन टू डेट ऑफ इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, या पिरियडमध्ये त्यांनी जो सप्लाय केला आहे या सप्लायवरती रजिस्टर्ड पर्सन मे विदिन 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ इश्युअन्स ऑफ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन अँड इन सच मॅनर. म्हणजे आता हा जो रूल 53 आहे, या रूल 53 प्रमाणे तो इनवॉइस इश्यू करेल. रिवाइज इनवॉइस असं हेडिंग असेल अगेन्स्ट जे इनवॉइस त्यांनी ऑलरेडी इश्यू केले पण ज्यावरती टॅक्स लावलेला नाही आहे. ओके, त्यावर टॅक्स लावलेला नाही आहे, त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट रिवाइज इनवॉइस इश्यू होईल. सर्टिफिकेट मिळाल्यापासनं 30 दिवसामध्ये तो ज्या डेटला लायबल झाला होता त्या डेटपासून सर्टिफिकेट मिळालं या कालावधीमध्ये त्यांनी जो सप्लाय केला असेल, सप्लाय इज इफेक्टेड ड्युरिंग द दिस पिरियड. लायबल झाल्यापासनं सर्टिफिकेट मिळण्याचा कालावधी, जर त्यांनी ॲप्लिकेशन केलं आहे विदिन 30 डेज तर त्याला रिवाइज इनवॉइसवरती टॅक्स कलेक्ट करून जमा करायला लागतो. ITCवर मिळतो, ITC मिळेल. जर का 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन नाही केलं तर टॅक्स जमा करायला लागेल त्याला, पण ITC त्याला मिळणार नाही. आता कसं झालं, 30 दिवसामध्ये मी जर का हे केलेलं आहे तर मला डेट ही मिळते. 30 दिवसानंतर केलं तर ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळेल त्या डेटपासून मिळेल, त्यामुळे ITC नाही मिळेल. आणि लायबल झाला आहे आणि हे जे नंबर मिळाला आहे या डेटवरचा टॅक्स भरावाच लागतो. त्यामुळे या केसमध्ये ITCचं कसं होईल, मी आपल्याला सांगून ठेवीन की आत्ता तुम्ही B2C दाखवा, माझा नंबर आला का तुम्हाला मी कळवतो, मग मला अमेंडमेंट करून मला ITC घ्यायचं आहे, तुम्ही तो इनवॉइस B2C B2B जा. हे खूप त्रासदायक आहे. जर ह्याप्रमाणे कायदेशीररित्या गेलो तर खूप त्रासदायक आहे. म्हणजे मला माहिती आहे की पुढच्या महिन्यात माझा टर्नओव्हर पुढे जाणार आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हरच्या लिमिटच्या पुढे जाणार आहे, किंवा मला राज्याला सप्लाय करायचं आहे तर नंबर लागेल GSTचा, तर अगोदरच ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे रजिस्ट्रेशनची. म्हणजे हे सगळं करायची गरज नाही. पण जर त्यांना मुभा द्यायची आहे गव्हर्नमेंटला की तुम्ही विदिन 30 डेज काय करा, ॲप्लिकेशन करा लायबल झाल्यापासून. मग जो लायबल झालेला आहे तेव्हापासून तो टॅक्स कलेक्ट करू शकत नाही ना. मग जेव्हा त्याला सर्टिफिकेट मिळेल ते सर्टिफिकेट तो लायबल झाला होता त्या डेटपासूनच मिळेल. मग तो रिवाइज इनवॉइस आहे त्याच्यावर तो टॅक्स रेकॉर्ड होईल. म्हणून काय म्हटलं इकडे, जे अगोदर जो सप्लाय केलेला आहे तो त्याचा GSTचा इनवॉइस नसेल, तो नॉर्मल इनवॉइस असेल, त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट तो या रिवाइज
रिवाइज टॅक्स इनवॉइस असं हेडिंग देऊन इनवॉइस इश्यू करेल, नंतर इनवॉइस इश्यू करेल. आता ह्याच्यामध्ये एक काय दिलं आहे की जर B2C सप्लाय केला असेल तर B2Cचा एकत्रित इनवॉइस बनवला जाईल. म्हणजे सप्लाय 1, सप्लाय 2, सप्लाय 3, सप्लाय 4. सपोज मिस्टर ए हा रजिस्टर सप्लायर आहे, यांनी मिस्टर बीला जो रजिस्टर रेसिपियंट आहे याला सप्लाय केला असेल तर तो या 5 इनवॉइसच्या अगेन्स्ट 4 इनवॉइसच्या अगेन्स्ट एकच सिंगल इनवॉइस इश्यू करू शकतो. पण B2B जेवढे सप्लाय केले त्याला एक इनवॉइसच्या अगेन्स्ट एक इनवॉइस बनवायला लागेल. आणि राज्याबाहेर त्यांनी जर 2.5 लाखाच्या वरती अमाऊंटचा सप्लाय केला राज्याबाहेर इंटरस्टेट अनरजिस्टर्ड रिसिपियंटला, याला कन्सोलिडेटेड रिवाइज इनवॉइस कॅनॉट नाही होणार, कारण तो वेगळा दाखवायचा असतो. GSR1ला राज्याबाहेरचे रिसिपियंट असतील आणि त्यांची इनवॉइसची व्हॅल्यू 2.5 लाखाहून जास्त असेल तर त्याला कन्सोलिडेटेड टॅक्स रिवाइज टॅक्स इनवॉइस अलाव नाही. कळलं एवढं? स्पेशल मधला रिवाइज इनवॉइसचा 31(3) मधला एक क्लॉज होता. आता क्लॉज बी काय सांगतो? 31(3) मध्ये क्लॉज बी सांगतो. आता बघा, एखादं शाळा असते, शाळेजवळ एखादं दुकान असतं स्टेशनरीचं, बंदी सुटी आहे किंवा शाळा सुरू होण्याच्या अगोदरचा आधार असतो. विद्यार्थी येतात, पेन द्या, रिफिल द्या, पेन्सिल द्या असं मागतात ना. ही अमाऊंट छोटी असेल, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, तर अप टू 200 जर सप्लायची व्हॅल्यू इज लेस दॅन 200 जर असेल. ओके. आता जर ते स्टेशनरीचं दुकान आहे, 1 रुपयाला सप्लाय जरी केला आणि जर तो टॅक्सेबल सप्लाय असेल तर बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ सप्लाय इनवॉइस इश्यू करायला लागेल. मग यांना काय दिलेलं आहे इकडे की रजिस्टर्ड पर्सन मे नॉट, काय म्हटलं, मे नॉट, म्हणजे त्यांची जर का इच्छा नसेल तर इनवॉइस इश्यू करण्याची गरज नाही. इफ द व्हॅल्यू ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ ही लेस दॅन 200 असेल, लेस दॅन 200 असेल तर इनवॉइस तात्काळ इश्यू करण्याची गरज नाही. इनवॉइस कसा इश्यू करायचा हे रूल 46च्या प्रोविजो 4 मध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे इनवॉइस इश्यू करायचा. जर रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असेल आणि रिसिपियंटला जर इनवॉइसची गरज नसेल, मागत नसेल, तर शॅल इश्यू एकत्रित टॅक्स इनवॉइस इश्यू करा फॉर सच सप्लाईज ॲट द क्लोज ऑफ ईच डे रिस्पेक्ट ऑफ ऑल सच सप्लाईज. एक लिहून ठेवा रजिस्टरवरती की एक रिफिल दिली तिने 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, पेन दिला 5 रुपये, पेन्सिल दिली 2 रुपये, लिहून ठेवा. आणि दिवस संपत आहे त्या दिवसाच्या एंडला मॅक्झिमम पिरियड आहे, सपोज दुपारी वेळ आहे, दुपारी बनवला इनवॉइस, ओके. संध्याकाळी शाळा सुटली, मुलं आपलं अशा वस्तू घेऊन गेली, 7 वाजता बनवला इनवॉइस. मॅक्झिमम काय दिलं आहे, त्या दिवसाचा जो सप्लाय झाला असेल त्याचा इनवॉइस त्या दिवसाच्या एंडला बनलाच पाहिजे. जर व्हॅल्यू 200च्या आत आहे आणि रिसिपियंट जर का नॉट रजिस्टर्ड पर्सन असेल तर ही अशा प्रकारे ते इनवॉइस एकच इनवॉइस इश्यू करू शकतात दिवसाच्या एंडला, छोट्या अमाऊंटचा. छोट्या अमाऊंटसाठी एक इनवॉइस इश्यू करायची गरज नाही. ती वस्तू विकतो 1 रुपयाची आणि इनवॉइसची किंमत 2 रुपये, मग कमवलं काय? ओके. मग छोट्या अमाऊंटचा इनवॉइस तात्काळ न बनवता जर रिसिपियंट अनरजिस्टर्ड असेल दिवसाच्या एंडला बनवता. बिल ऑफ सप्लाय असेल तर बिल ऑफ सप्लायला पण याच प्रकारे, म्हणजे एकदम सप्लाय असेल तर 31(3) मध्ये दिलं आहे की याच प्रकारे ते पण अशा प्रकारे इनवॉइस बिल ऑफ सप्लाय एकत्रपणे बनवू शकतात. जर व्हॅल्यू 200 रुपये आहे, अनरजिस्टर्ड रिसिपियंट आहे, तर मग टॅक्स म्हणजे टॅक्सवर सप्लाय करा या एक्झाम सप्लाय करा, एकच इनवॉइस बनवला जाऊ शकतो. आता एक्झाम्पल बघा की जेन अँड सन्स हा एक ट्रेडर आहे, तो स्टेशनरी आयटममध्ये डील करतो. त्याकडे एक रिसिपियंट आला राघव ट्रेडर्स, रजिस्टर रिटेल डीलर, त्यांनी 190 रुपयाचा गुड्स घेतले आणि त्यांनी सांगितलं मला याचा ITC घ्यायचं आहे. तर 190 रुपयाचा इनवॉइस त्याला इमिजिएटली बनवायला लागेल, कारण की कन्सोलिडेटेड टॅक्स इनवॉइस हा कोणा करता आहे, अनरजिस्टर्ड रिसिपियंट करता. दुसरा ध्रुव एंटरप्राइजेस, अनरजिस्टर्ड ट्रेडर्स आहे, व्हॅल्यू 358 आहे. 358 200च्या वर जाते, लगेच इनवॉइस इश्यू करायला लागेल.
तिसरा गौरव अ पेंटर अनरजिस्टर आहे, त्यांनी 500 रुपयाचे गुड्स, हे पण 200च्या वरती आहे, इनवॉइस इमिजिएटली बनवायला लागेल. तिसरं ओबेराय ऑर्फनेज अनरजिस्टर्ड एंटिटी 188 रुपयाचा माल घेतो, इमिजिएट इनवॉइस इश्यू करायची गरज नाही. आराध्या अ स्टुडंट 158 रुपयाचे गुड्स घेतले. या 2 केसमध्ये इनवॉइस दिवसाच्या एंडला एकत्रितपणे बनवला जाऊ शकतो. हेच यात दिलेलं आहे. याच्या आन्सरमध्ये हेच दिलं. आत्ता मी जे बोललो ते तुम्ही नंतर विसरून जाल म्हणून मी एक्झाम्पल दिलं आहे की हे वाचलं तुम्हाला आठवेल. बिल ऑफ सप्लाय तेच आहे की बिल ऑफ सप्लाय कधी इश्यू करायचा. अ रजिस्टर्ड पर्सन एक केस एक्झाम सप्लाय करतोय गुड सर्व्हिसेसचा दोन्हीचा, किंवा मग कंपोजिशन डिनर जो असतो सेक्शन 10मध्ये ते लोक टॅक्स कलेक्ट करत नाही. कंपोजिशन डिनर टॅक्स कलेक्ट नाही करत. सप्लाय टॅक्सेबल करा एक्झाम करा, टॅक्स कलेक्ट नाही करत आहे रिसिपियंटकडनं, तर ते इश्यू करतील इन्स्टेड ऑफ टॅक्स इनवॉइस बिल ऑफ सप्लाय. आणि जे एक्झाम सप्लाय करतात गुड सर्व्हिसेसचा किंवा दोन्हीचा ते पण इश्यू करतील बिल ऑफ सप्लाय, ज्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स लिहिलं जातं, टॅक्स कुठलाही कलेक्ट नाही होणार. आणि त्यांना पण 200 रुपयाच्या आतमध्ये अमाऊंट असेल तर ते कन्सोलिडेटेड इनवॉइस कन्सोलिडेटेड बिल ऑफ सप्लाय बनवू शकतो. हा 4th प्रोव्हिजन आहे रूल 46 मध्ये. ओके, जे जे रेफरन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते कुठल्या रूलमध्ये आहेत कुठल्या सेक्शनमध्ये आहेत ते दिलेले आहेत. तुमचं मागाशी मी सांगितलं की पोर्टल सांगतो की ही इनवॉइस तुम्ही 100 करोडच्या वर टर्नओव्हर आहे त्याने 3 दिवसाच्या आतमध्ये करायला पाहिजे. ही पोर्टलची काय सुविधा आहे किंवा त्याचं प्रोग्रामिंग आहे ते लॉमध्ये नाही आहे. हे दिलं आहे हे तुम्हाला इथे कायदेशीर सेक्शन किंवा रूलमध्ये पुढे दिलं असेल किंवा नोटिफिकेशनमध्ये आलं असेल तर ते रेफरन्सेस मी तिकडे दिलेले आहेत. हे पर्टिक्युलर बिल ऑफ सप्लाय काय असतील, बिल ऑफ सप्लायमध्ये काय असेल ही माहिती त्यामध्ये आली पाहिजे. ही वाचणं पुरेसे वाचून घ्या तुम्ही. आता त्याच्यामध्ये जसं जो नॉन टॅक्सेबल सप्लाय करतो म्हणजे वाईन शॉप किंवा पेट्रोलियम प्रॉडक्ट विकत असेल तर त्या कायद्यामध्ये जो डॉक्युमेंट इश्यू होईल तोच मानला जाईल की बिल ऑफ सप्लाय आहे. नॉन टॅक्सेबल सप्लाय शॅल बी ट्रीटेड ॲज अ बिल ऑफ सप्लाय ॲज अ पर्पज ऑफ. म्हणजे जर तुमचा एखादा बिझनेस आहे आणि प्लस तुमचा पेट्रोल पंप किंवा वाईन शॉप असेल तर तुम्हाला सगळा टर्नओव्हर यात डिक्लेअर करायचा आहे. GSTमध्ये GST 1मध्ये पण दाखवायचं आहे आणि ट्रिमीत पण दाखवायचं आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतो. तर तुमच्या पेट्रोल पंपावर जे तुम्ही डॉक्युमेंट इश्यू करत असाल त्या कायद्यानुसार त्याला जो कायदा लागू आहे त्यानुसार किंवा वाईन शॉपमध्ये जो कायदा लागू आहे त्या वाईन शॉप जेवढी वाईन विकाल डॉक्युमेंट जे कुठे बनवायला लागतं ते डॉक्युमेंट या GSTच्या कायद्यामध्ये बिल ऑफ सप्लाय म्हणूनच त्याला ट्रीट केलं जाईल, त्याला समजलं जाईल. आणि ती व्हॅल्यू डिक्लेअर करायची आहे GST 1मध्ये पण आणि 3मध्ये पण. The signature or the leader signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issues of electronic bill of supply. And also that the government may by notification on the recommendations of the council QR code जो क्विक रिस्पॉन्स कोड आहे अजून काही त्याला नोटिफिकेशन आलेलं नाही. ओके, एकदम सप्लायला काही नाही. एकदम सप्लाय करत असाल तर टॅक्स इनवॉइस नाही, बिल ऑफ सप्लाय नाही. एक एकदम सप्लाय आणि दुसरं कंपोजिशन लेवी असेल तर टॅक्स इनवॉइस येणार नाही, बिल ऑफ सप्लाय येईल. टॅक्स इनवॉइस नाही येणार, बिल ऑफ सप्लाय येईल. आता आपण डीमार्टला जातो, तुम्ही जेवढं तुम्हाला कळलं आहे आता याप्रमाणे डीमार्ट तुम्हाला 2 इनवॉइस इश्यू करायला पाहिजे ना. एकदम सप्लाय असेल तर काय करा, टॅक्स इनवॉइस, आणि टॅक्सेबल सप्लायला काय करा, एकदम सप्लाय असेल तर बिल ऑफ सप्लाय आणि टॅक्सेबल सप्लाय असेल तर टॅक्स इनवॉइस. 2 डॉक्युमेंट इश्यू करायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. जेवढं आपण समजून घेतलं तर त्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही जे एकदम सप्लाय करताय ते इश्यू करा बिल ऑफ सप्लाय. आणि टॅक्सेबल डीमार्टचे जे प्रोडक्ट आहेत जे लोक घेतात ग्रोसरी म्हणून, किराणा सामान म्हणून, त्यामध्ये काही सप्लाय हा टॅक्सेबल आहे, काही सप्लाय हा
एक्झाम्प्ट आहे. रूल 46 ए अँड यात काय म्हटलं की नॉट बी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन रूल 46 मध्ये टॅक्स इनवॉइस आहे, 49 मध्ये बिल ऑफ सप्लाय, 54 मध्ये टॅक्स इनवॉइस स्पेशल केसेसमध्ये दिले, जसं सिनेमाचं तिकीट आहे किंवा GTA जे कंटेनमेंट नोट बनवतो तेच काय मानलं जाईल टॅक्स इनवॉइस, ते 54 मध्ये. इथे काही सांगितलेलं असतं वेअर रजिस्टर्ड पर्सन. आता जसं डीमार्ट आहे रजिस्टर्ड सप्लायर कोण आहे, समजा इथे डीमार्ट आहे आणि रिसिपियंट तुम्ही किंवा मी आहोत, अनरजिस्टर्ड रिसिपियंट. ओके, तर इथे सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स आहे आणि एक्झाम्प्टेड गुड्स पण आहे. तर त्यांना सांगितलं आहे टॅक्स इनवॉइस इश्यू करू नका, बिल ऑफ सप्लाय इश्यू करू नका, इश्यू करा इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. दोन्ही प्रकारचे गुड्स एका डॉक्युमेंटमध्ये इश्यू केले जाऊ शकतात. दोन्ही प्रकारचे गुड्स एकाच डॉक्युमेंटमध्ये रेकॉर्ड केले जाऊ शकतात, एकाच डॉक्युमेंट इश्यू केलं जाऊ शकतं. ते असेल रूल 46 ए प्रमाणे इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. कंडिशन काय, सप्लायर हा रजिस्टर्ड पर्सन पाहिजे आणि रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असेल तरच हे पॉसिबल आहे, अदरवाईज नाही. सप्लायर रजिस्टर आहे, रिसिपियंट पण रजिस्टर आहे, तर मग दोन डॉक्युमेंट येतील, टॅक्स इनवॉइस आणि बिल ऑफ सप्लाय. इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय कोणाला आहे की रिसिपियंट हा अनरजिस्टर्ड पर्सन असायला पाहिजे. आजही असं आहे मार्केटला की मोठ्या मोठ्या कंपन्या एकाच डॉक्युमेंटमध्ये टॅक्सेबल आणि एक्झाम सप्लाय देतात. त्या माझ्याकडे डिस्ट्रीब्युटर आहे, मी त्याला सांगितलं की दोन तुम्ही इश्यू करा. तो म्हणतो मला माल येतो काय इन्व्हेस्टवरती येतो, बघा दोन्ही आले, टॅक्सेबल पण आणखीन एक्झाम पण. ती मोठी कंपनी आहे, त्यांना जर गव्हर्नमेंटली पेनल्टी लावत नसेल तो बंद असंच करतील. मग त्यांनाही पेनल्टी लावली, जर गव्हर्नमेंट लक्षात आलं की हे असं चाललेलं आहे पेनल्टी लावायची आहे, मग त्यांना पण लावली तुम्हाला पण लावली. तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे या दोन नियमाप्रमाणे रूल 46 टॅक्स इनवॉइस इश्यू करा. कारण तुमचा रेसिपियंट कोण आहे, पण डीमार्ट आहे, तुम्ही डीमार्टचे सप्लायर आहात. मी डीमार्टकडनं घेईन तर डीमार्टला हे त्यांनी लागू केलेलं आहे की अनरजिस्टर्ड रेसिपियंट आहे ते इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय, पण तुम्हाला नाही. असं आहे ते. म्हणजे हे दोन्ही एकामध्ये टाकतात ते, आणि हेडिंग काय असतं टॅक्स इनवॉइस, हेडिंग असतं टॅक्स इनवॉइस आणि आतमध्ये टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही गुड्स असतात. आता गव्हर्नमेंट जोपर्यंत चालून घेईल तोपर्यंत चालून घेईल. उद्या त्यांना वाटलं आहे नियमात नाही पेनल्टी लावायची, एवढं लोकांना लिस्ट काढली उद्या किंवा ही कारवाई करा, कारवाई याच्यावरती होणार. कायदेशीररित्या तरतूद अशी आहे, त्यांनी तरतूद ती पाळलेली नाही. आलं लक्षात. इनवॉइस प्रॉपर नाही बनवला, सेक्शन 122 मध्ये जी तरतूद आहे की इनवॉइस प्रॉपर नाही किंवा मग कुठे अशा प्रकारे स्पेसिफिक काय केलेलं नाही पेनल्टी, तर 125 मध्ये जनरल पेनल्टी आहे, लावा यांना फाईन, पेनल्टी लावा. कुठल्याही तरतुदीचा किंवा नियमाचं उल्लंघन केलं असेल तर त्याला त्याप्रमाणे काय होईल, पेनल्टी काही अमाऊंटची लागेल, 10,000 15,000 जिकडे दिलं आहे अप टू 25,000. मग अप टू म्हटलं का 10 15 20 किती म्हणला, आणि जिकडे दिलं आहे 10,000 पेनल्टी लागेल, CGST 10,000 EGST तेवढीच लागेल. पेनल्टी या प्रकारे आहे, एक फिक्स अमाऊंट असते किंवा फिक्स पर्सेंटेज असते किंवा मग अप टू असते. पुढे आपण जेव्हा ते बघू ते तुम्हाला क्लिअर असं होईल. तुम्ही या ऑफेन्स पेनल्टीज हा एक वेगळा सेक्शन आहे, तुम्ही याल इकडे ॲक्ट काढा. इथे ॲक्टमध्ये याल, इथे चॅप्टर बघा. या चॅप्टरमध्ये आत्ता आपण बघतोय काय, टॅक्स इनवॉइस हे बघतो. जे काय आपण अगोदर टॉपिक बघा, तुम्ही यांना अप टू पेमेंट ऑफ टॅक्सपर्यंत रिफंडपर्यंत याल. ओके, इथपर्यंत टॅक्सपेअरचं काम की टॅक्सपेअरने कशा प्रकारे त्याला काय ऑब्लिगेशन आहेत त्या कशा प्रकारे पाळल्या पाहिजे. त्याचं उल्लंघन झालं किंवा त्याने त्याप्रमाणे काम नाही केलं, इथे असेसमेंट आहे. असेसमेंट काय केली ती प्रॉपर नाही केली, डिपार्टमेंट कार्यवाही करेल. पुढे ऑडिट डिपार्टमेंटनी करायचं, इन्स्पेक्शन सर्च तिथे अरेस्ट डिपार्टमेंटचं काम आहे. या तरतुदीनुसार काय होईल, त्याचं इन्स्पेक्शन होईल. गुड्स इन मुवमेंट आहे, मग EWA बिल त्याप्रमाणे येईल.
हे दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींप्रमाणे प्रॉपर टॅक्स नाही भरला मग डिमांड रिकव्हरीकडे, डिमांड रेज करून पण टॅक्स जमा नाही केला मग रिकव्हरी प्रोसिडिंग असेल, ती रिकव्हरी प्रोसिडिंग या सेक्शन 78 पुढे रिकव्हरी प्रोसिडिंग आहे. पुढे अपील, कुठले डिमांड रेज केलं, काही जर टॅक्सपेअरला मान्य अपील करेल. आणि ऑफेन्स पेनल्टीज मला दिलेले आहे 122 ते 138 हे ऑफेन्स पेनल्टीचे आहेत. म्हणजे पेनल्टी लावण्याचा आपण प्रकार कशा प्रकारे होईल, कशा प्रकारे पेनल्टी कुठे लावली जाईल हे सगळं याद दिलेलं आहे. पेनल्टी फॉर फेल्युअर टू फर्निश इन्फॉर्मेशन रिटर्न, पेनल्टी फॉर सर्टन ऑफेन्सेस, इश्यू एनी इनवॉइस और बिल ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस बोथ इन व्हायोलेशन, उल्लंघन केलं, कशा प्रकारे इनवॉइस इश्यू केला पाहिजे किंवा बिल ऑफ सप्लाय इश्यू केला पाहिजे याचं उल्लंघन केलं तर हा काय एक प्रकारचा गुन्हा आहे. मग हे गुन्हे कुठले कुठले आहेत हे याद दिलं आहे. वेअर अ टॅक्सेबल पर्सन हू, हे एवढं आहे. यामध्ये काही चुकी त्याने केलं हे 21 आहे, 21 हे 21 आहे. ही शॅल बी लायबल टू पे अ पेनल्टी 10,000 रुपीज, किती 10,000 CGST. इथे अप टू 10,000 नाही आहे, 10,000 त्याला पेनल्टीसाठी तो लायबल होईल, पात्र होईल तेवढ्या पेनल्टी करता. ही CGST मधली आहे, सेम तेवढीच AGST मधली आहे. कळलं एवढं. आता पुढे बघा रिसीट वाउचर. आता रिसीट वाउचर जे आहे जर सप्लाय करण्याकरता ॲडव्हान्स घेतोय, हा रूल कुठला का रूल 50मध्ये आलो आपण. बघा 46 टॅक्स इनवॉइस, 46A टॅक्स इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय. 47 बघितला काय होतं, अप टू 30 days 40 days काय होतं त्यामध्ये. तुम्हाला जर आठवत नसेल ना, हे बघा 30-45 days कशामध्ये बघा. आता समोर ठेवलं टाइम लिमिट फॉर इश्युअन्स ऑफ टॅक्स इनवॉइस आणि मॅनर 3 कॉपीज 2 कॉपीज आणि परत इनवॉइसिंग 48-49 बघितलं बिल ऑफ सप्लाय. आता 50 बघतोय रिसीट वाउचर. ॲडव्हान्स घेतला तर ॲडव्हान्स घेतला आणि सप्लाय दिला नाही तर पैसे परत करायचे तर रिफंड वाउचर. ओके. रिव्हर्स इनवॉइस बघितला आपण, तो होता 53 मध्ये 54 बघितला, 55 बघितला, 55A पण बघितला. तुम्ही एकदा लिहून काढा ना तुमचे पाठ होतील. काही म्हणजे काही वेळ लागत नाही पाठ व्हायला. सगळे पाठ होऊ शकतात पण तुम्ही 2-3 वेळा वाचले, थोडं लिहिलं होता म्हणून तर हे पाठ होतं. बघा आता इथे रिसीट वाउचर इश्यू करा जर ॲडव्हान्स मिळाला तर. ऑन रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट रजिस्टर पर्सन शाल ऑन रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट, म्हणजे जर काही ॲडव्हान्स घेतला तर या प्रकारे हे कंटेंट असेल त्याचे. आणि याप्रमाणे बघा ही माझी ॲडव्हान्स रिसीट आहे. माझ्या कंपनीचं नाव येईल, मी पार्टीचं नाव येईल, कोणाकडनं ॲडव्हान्स घेतला, आर्किटेक्ट सर्व्हिस दिली मी आणि मी त्यांच्याकडनं 23,600 घेतले. या 23,600मध्ये माझे 20,000 रुपये होते आणि 1,800 रुपये CGST, 1,800 रुपये AGST 9% अशा प्रकारे मी ॲडव्हान्स घेतलेला आहे. तर या प्रकारे डॉक्युमेंट मी इश्यू करेन आणि याप्रमाणे GSR 1मध्ये मी हे रिपोर्ट करीन आणि 3 week हा टॅक्स जमा करेन. कळलं ना. आता याचं रिपोर्टिंग तुम्हाला मी GSR 1ला दाखवतो की ॲडव्हान्स आहे तिकडे, ॲडव्हान्स घेतला आहे. आता ज्यावेळेस इनवॉइस इश्यू करीन, समजा माझा 1 लाख सप्लायची अमाऊंट आहे, त्यातले मी 20,000 रुपये घेतले जातात. GST वेगळा घेतला आणि माझे 20,000 रुपये मागितले प्लस बाकीची अमाऊंट GSTची मागितली. आता ज्यावेळेस इनवॉइस इश्यू होईल तेव्हा इनवॉइस ज्यावेळेस 5 लाखाचा इश्यू होईल तेव्हा ॲडजस्टमेंट होईल 1 लाखाची. त्याचा वेगळा कॉलम आहे GSR 1मध्ये. आणि 5 लाखाचा इनवॉइस जेव्हा इश्यू होईल तेव्हा रिसिपियंटला याचा ITC मिळेल. रिसिपियंट जेव्हा 1 लाख रुपये हे ॲडव्हान्स देतो तेव्हा त्याला ITC मिळत नसतो.
ॲडव्हान्स घेतला, ओके, PCD व्हाउचर इश्यू केला आणि जर सप्लाय दिलाच नाही, ॲग्रीमेंट कॅन्सल झालं, तर टॅक्स इनवॉइस इश्यू होणारच नाही. मग पैसे परत केले जातील तेव्हा रिफंड व्हाउचर इश्यू केला जाईल. समजा असं हजारामधल्या एका केसमध्ये होईल, पण होऊ शकतं तर ते कायद्यामध्ये विचारात घ्यायला लागतं. आलं लक्षात? मग त्याचे पर्टिक्युलर काय असतील, या प्रकारे पर्टिक्युलर असतील. हे रिफंड व्हाउचर सप्लायर रिसिपियंटचं नाव आहे, आर्किटेक्ट सर्व्हिस, हे पैसे परत केले, ओके. ते इनवॉइस बनला तर इनवॉइस येईल, इनवॉइस नाही बनला तर रिफंड, पैसे परत केले तर, सप्लाय नाही झाला तर. आता आणखीन बघा, ज्यावेळेस मी परचेस करतो म्हणजे इनवर्ड सप्लाय घेतो, याच्यावर टॅक्स देण्याची जबाबदारी रिसिपियंटची आहे, सप्लायरची नाही. जर तुम्ही बघितलं की इन्शुरन्स एजंट असतात त्यांना इन्शुरन्स कंपनी पेमेंट करते, बँक जे रिकव्हरी एजंट आहेत त्यांना बँक पेमेंट करते आणि जीएसटी बँकेला भरायचं आहे. मग बँक जेव्हा पेमेंट करेल, जेव्हा बँक त्यांना पेमेंट करेल, आयदर पेमेंट व्हाउचर इश्यू करेल, त्याच्यावरती बँकेला किती जीएसटी देणं आहे, ती सर्व्हिस घेतली म्हणून, इन्व्हर्ट आपला घेतला म्हणून हे बँक रेकॉर्ड करेल आणि तो जमा करेल, डिक्लेअर करेल 3.1T मध्ये, GST 3B मध्ये. आणि ITC जेवढा त्यांना घेण्याला ते पात्र आहेत तेवढा ITC घेतील. बँकेला 50% ITC घेत आहे तर 38 प्रमाणे तेवढं ते घेतील. पण त्यांना पेमेंट जे व्हाउचर जेव्हा ते पेमेंट करतील तेव्हा त्याच्यावरती जो टॅक्स त्यांना देय आहे तो रेकॉर्ड होईल, किंवा ते जी अमाऊंट देतील त्याच्या अगेन्स्ट सेक्शन 9(3) मध्ये इन्शुरन्स कंपनी, बँकिंग कंपनी आणि 9(4) मध्ये बिल्डर त्यांना जो RCMवर टॅक्स जमा करायचा आहे तो रेकॉर्ड करतील, इनवॉइस स्वतःहून बनवतील. कारण सप्लायर रजिस्टर नाही आहे किंवा सप्लायरला जर का इनवॉइस इश्यू करणं हा विषय नाही आहे तर इनवॉइस कोण इश्यू करेल? स्वतःहून. जो टॅक्स मला द्यायचा आहे, मी रिसिपियंट आहे, गुड्स सर्व्हिस घेतलेले आहे, ज्यावर टॅक्स मला द्यायचा आहे, मीच तो रेकॉर्ड करीन. म्हणजे कळेल की हे टॅक्स पेइंग डॉक्युमेंट आहे, याच्या आधारे टॅक्स जमा करायचे. लक्षात. काही लोक फार हिशोबाचे पक्के असतात. म्हणजे पगार झाला, रोख आपण खर्च करतो, किती रुपये खर्च झाले. म्हणजे माझा एक मित्र आहे, त्यांनी जेवढे पैसे आत्तापर्यंत कमवले त्यांनी किती कुठे खर्च केले सगळं लिहून ठेवलं. 1 रुपया एकही तिकडे जात नाही. मग त्याला मी असं बोलतो की एवढा हिशोब ठेवण्यापेक्षा तू हिशोब नसताना ठेवला तर याच्यावर तू 10% पैसे जास्त कमवले असतेस. ही शक्ती जी गेली हिशोब ठेवण्यामध्ये ना, तुम्ही हिशोबात ठेवत नाही का? पैसे आले तर आले, गेले तर गेले, काय हिशोब ठेवायचा? मला कोण मला हिशोब अकाउंट रेकॉर्ड मेंटेन करणं कुठल्या कायद्यानुसार मला गरजेचं नाही आहे, तुम्ही नाही ठेवत बघा हिशोब कशाला परत. आणि याला 1 रुपया जर का ह्याचा जर का 1 रुपया कुठे याला हिशोब लागला नाही तर हा तडफडत बसतो. साहजिक आहे ना, असंच आहे ना. देखो मला कुठला कायदा कंपल्सरी करत नाही की हिशोब ठेवला पाहिजे, मी काय हिशोब ठेवू म्हटलं. पण जिकडे कायदा सांगतो की टॅक्स तुम्हाला द्यायचा आहे तर तुम्हाला जसं कायद्यानुसार तरतुदीनुसार टॅक्स देणं लागू होईल ना, तुम्ही डॉक्युमेंट बनवा, ते तो रेकॉर्ड करा. ते डॉक्युमेंट आयदर इनवॉइस किंवा तुम्ही पेमेंट करताना मग ते पेमेंटचं तुम्ही जे काय पेमेंट कराल त्याच्या आगे डॉक्युमेंट बनवा. त्यात रेकॉर्ड असेल की ह्याच्यामध्ये 2 लाख रुपये दिले, टॅक्स देणं आहे 10%, 5%, 12%, जो काय टॅक्स रेट असेल त्याप्रमाणे इनवॉइस आहे. खाली बघा इकडे आलं की एवढा टॅक्स देणं आहे. हे 50,000 रुपये दिले ट्रान्सपोर्ट चार्जेस GTAला, तर ह्याच्यावर टॅक्स देणं आहे 1250, 2.5% हा टॅक्स देणं आहे. दुसरं पेमेंट केलं, पेमेंट व्हाउचर इश्यू करा, आयदर सेल्फ इनवॉइस किंवा पेमेंट व्हाउचर. पेमेंट केलं, लिगल एक्सपेन्सेस पे केले, वकिलाला पैसे दिले 8,500, तर याच्यावरती टॅक्स देणं आहे 765.9%, 765.9%. हे या प्रकारे रेकॉर्ड होतं. म्हणजे मी 2 फाईल अशा मेंटेन करीन. एकामध्ये टॅक्स इनवॉइस जे सप्लायरकडनं आले, दुसरं मी सप्लाय घेतला आहे पण सप्लायर टॅक्स लावत नाही, मग मी माझी इनवॉइस किंवा पेमेंट इनवॉइस अशा प्रकारे रेकॉर्ड करेन. हे पेमेंट दिलं, हा टॅक्स द्यायचा आहे आपण. म्हणजे टॅक्स भरताना
जसं मी आउटवर्ड सप्लाय केला आहे, हा टॅक्स कलेक्ट केला आहे तो भरायचा, आणि हा परचेस केलं त्यावर टॅक्स जमा करायचा. ह्या 2 फाईल पाहिजे. या प्रकारे डॉक्युमेंट बनवले पाहिजे. ते तुम्ही ऑडिटला गेलात, तुम्ही मागितलं पाहिजे की एक आउटवर्ड सप्लायची फाईल द्या टॅक्सची, एक इनवर्ड सप्लाय तुम्ही टॅक्स द्या त्याची एक फाईल द्या. हां, असा परचेस ज्यावर टॅक्सपेअरला परचेस केलं म्हणून टॅक्स द्यायचा आहे, आणि एक आउटवर्ड सप्लाय केला टॅक्स कलेक्ट करून टॅक्स द्यायचा आहे. दोन्ही फाईलवर टॅक्स द्यायचा आहे. लक्षात घ्या, टॅक्स द्यायचा आहे. जसं मी इकडे एवढं दाखवतो आणि आपण ब्रेक घेऊया. ओके, जो सेल केला आहे बघा, इथे काय म्हटलं आहे, टॅक्स ऑन आउटवर्ड आणि रिव्हर्स चार्ज इनवर्ड सप्लाय असं म्हटलं आहे. आता जो आउटवर्ड सप्लाय केला आहे, जो मी GSR 1ला दाखवला आहे, तिकडनं इथे अमाऊंट ऑटो कॉपरेट होऊन आली, सिस्टम कॅल्क्युलेटर ही अमाऊंट आली. म्हणजे जो राज्यामध्ये सप्लाय केला आहे, राज्याबाहेर केला आहे, सेजला केला आहे, एक्सपोर्ट केला आहे, IGST देणं असेल इकडेही आहे, CGST AGST आहे, मग हा B2B आहे, B2C आहे, कुठलाही टॅक्स देणं आहे, हा एवढा आहे. आणि खाली इकडे इनवर्ड सप्लायज लायबल टू रिव्हर्स चार्ज. मग ह्याचा डॉक्युमेंट जो बनेल तो पेमेंट वाउचर किंवा मग सेल्फ इनवॉइस तो बनवला आहे, त्याची अमाऊंट इथे येईल, तो टॅक्स देणं आहे, तो इथे अमाऊंट इथे रेकॉर्ड होईल. कळलं एवढं? मग रिव्हर्स चार्ज बिल्डरला लागू बघितलं आपण की बिल्डरने 80% सिमेंट इनपुट आणि इनपुट सर्व्हिसवरती 80%, बाकी सिमेंटवर 100% आणि कॅपिटल गुड्सला पण 100% प्रत्येकानं सप्लाय केला पाहिजे. हे 2 सोडून बाकीवरती 80% इनपुट सर्व्हिसेस रजिस्टरकडनं घ्या, 20% रजिस्टर चालते. जो डिफरन्स आहे त्यांना RCMमध्ये पे करायला लागेल. आणि 9(3) ज्यांना लागू आहे, जे नोटिफाईड आहे गुड सर्व्हिसेस, त्यावर टॅक्स द्यायचं आहे. दाखवायचं आहे 3.1D डॉक्युमेंट त्याचं बनवायचं आहे. त्यांना पेमेंट कराल तेव्हा पेमेंटचं वाउचर किंवा मग सेल्फ इनवॉइस. हे अशा केस होत्या. रिवाइज इनवॉइस 200 रुपयापर्यंत टॅक्स एकत्रित बनवला जाऊ शकतो. बिल ऑफ सप्लाय किंवा टॅक्स इनवॉइस काही असो एकत्रित बनवला जाऊ शकतो. आणि बिल ऑफ सप्लाय एक्झाम आणि कंपोजिशन डिझायनला, मग रिसीट वाउचर, रिफंड वाउचर, RCM बघितलं आता, आणि पेमेंट वाउचर. RCMसाठी आयदर सेल्फ इनवॉइस किंवा मग RCMसाठी पेमेंट वाउचर. ओके, ब्रेक घेऊया इथे.